वर्कशॉपच्या दुसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये ज्या प्रोसेसेस, ज्या सिस्टम्स वापरून मी माझा बिझनेस चालू केलाय, ते म्हणजे 3 लेवल्स आणि 11 स्टेप्स. त्या 3 लेवल्स आणि 11 स्टेप्स मी तुम्हाला दाखवेन, ज्या वापरून मी माझा व्यवसाय चालू केला, ज्या वापरून इतर ज्या लोकांनी माझ्याकडनं व्यवसाय शिकला त्यांनी त्यांचा व्यवसाय चालू केला. हा झाला वर्कशॉपचा दुसरा भाग. वर्कशॉपच्या तिसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला ऍक्च्युली प्रोडक्ट सिलेक्शन कसं करायचं, मार्केट सिलेक्शन कसं करायचं, टार्गेटेड कंट्री कशी डिसाईड करायची, हे तुम्हाला मी करून दाखवेन, ऍक्च्युअल इम्प्लिमेंट करून दाखवेन. वर्कशॉपच्या चौथ्या भागामध्ये तुमच्यापैकी ज्यांना वाटतं की फक्त ही जर्नी या इंट्रोडक्शन वर्कशॉपवरती न संपवता डॉक्टर ओंकार हरिमाळीकडनं व्यवसाय शिकून व्यवसाय सुरू करावा, त्यांना मी इन्व्हाइट करेन माझ्या बिझनेस ट्रेनिंगसाठी. त्याचं नाव आहे ट्रेन द एक्झिम्प्रेन्युअर. बघा, ताकाला जाऊन भांडं लपवणं मला जमत नाही. माझा फंडा खूप क्लिअर आहे की मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगतोय की या वर्कशॉपच्या शेवटी मी तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी देईन. तुमच्यापैकी ज्यांना वाटेल माझ्याबरोबर तुमचा व्यवसाय चालू करायचा आहे, त्यांना मी 3 दिवसाच्या आणि प्लस 1 वर्षाच्या ट्रेनिंगची ऑपॉर्च्युनिटी देईन माझ्याकडनं शिकून घ्यायला. 3 दिवसाचं ट्रेनिंग असेल, 1 वर्षाचा सपोर्ट असेल. चालणार आहे सगळ्यांना? येस, नो? उगाच असं नको बघितलं, 99 रुपयाच्या वर्कशॉपला बोलवलं ना, आता शेवटी काहीतरी विकतोय म्हणून आधीच क्लिअर करतोय. घ्यायचं की नाही घ्यायचं कम्प्लिटली निर्णय तुमचा असेल. नीरज, कॉस्ट किती असेल त्याची? तर साधारणपणे संपूर्ण वर्ष 3 दिवसाचं ऑफलाईन ट्रेनिंग, ऑफलाईन, ऑनलाईन नाही बोलत, ऑफलाईन क्लासरूम ट्रेनिंग आणि 1 वर्षाचा सपोर्ट, याचं साधारणपणे कॉस्टिंग जे असेल ते अप्रॉक्सिमेटली 30 ते 35 हजाराच्या आसपास असेल. ओके, अंदाज देतोय, बाकी डिटेलमध्ये नंतर आपण बोलू त्याच्यावरती. ओके, आकाश विचारतात स्टे फूड. आकाश, स्टे, फूड, माझी प्रॉपर्टी काय काय इन्क्लूड आहे ते नंतर सांगेन मी तुम्हाला. ओके, आता आपण आपल्या लर्निंग वरती फोकस करू. मी फक्त आधीच आयडिया देऊन ठेवली. ओके, सो आता जेव्हा आपण म्हणतो की आपण एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस एखाद्या व्यक्तीकडनं शिकायचा आहे, तर त्या व्यक्तीबद्दल पण माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. सो जर तुमची सगळ्यांची परमिशन असेल तर थोडक्यात माझ्याबद्दल माहिती देऊ तुम्हाला? येस, नो? थँक्यू. सो मित्रांनो, माझं नाव डॉक्टर ओंकार हरिमाळी. मी राहायला मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये राहतो. ठाण्यातल्या नौपाडा भागामध्ये राहतो. एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये मी साधारणपणे गेले 20 वर्ष काम करतोय. म्हणजे आता जानेवारी महिन्यात मला 20 वर्ष पूर्ण होतील या इंडस्ट्रीमध्ये. त्यातल्या एक्सपोर्ट्समध्ये 19 ते 20 वर्ष झाली काम करतोय. इम्पोर्टमध्ये साधारणपणे 13 ते 14 वर्ष काम करतोय. एक्सपोर्टमध्ये मी ऍग्रिकल्चर प्रोसेस, टेक्सटाईल, क्लोदिंग अशा मल्टिपल इंडस्ट्रीमध्ये काम करतो. इम्पोर्टमध्ये मी इलेक्ट्रॉनिक इम्पोर्ट्समध्ये काम करतो. अदर दॅन ऍक्च्युअल एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट, मी एक्सपोर्ट इम्पोर्ट कन्सल्टंट म्हणून काम करतो. सर्व्हिस एक्सपोर्टमध्ये काम करतो. एक्सपोर्ट इम्पोर्ट मेंटॉर म्हणून काम करतो. माझी स्वतःची ई कॉमर्स स्टोअर्स आहेत. अशा मल्टिपल इंडस्ट्रीमध्ये मी काम करतो. एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यतिरिक्त इतर अनेक व्यवसायांमध्ये काम करतो. पण माझ्या सगळ्या व्यवसायांचा बेस, सगळ्या व्यवसायांचा जो काय म्हणतात मूळ आहे, हे एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसवरती उभा आहे माझा.
आणि आजपर्यंत माझ्याकडनं शिकून मी उद्यमी महाराष्ट्र नावाची एक ऑर्गनायझेशन 1 मे 2020 ला सुरू केली. आजपर्यंत 22,000 ते 23,000 लोकांनी माझ्याकडनं शिकून त्यांचा व्यवसाय चालू केलाय. आणि अभिमानाने सांगायला आवडेल की ही सगळी माणसं मराठी होती. भारतात होणारे एक्सपोर्ट इम्पोर्टचे जे सगळ्यात मोठे ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत हे माझे होतात. भारतातले सगळ्यात जास्त सक्सेस स्टोरीज माझ्याकडे आहेत, हे मी ऑन रेकॉर्ड सांगतोय. कारण मला एकच गोष्ट मी कायम बोलतो, मला धंदा करता येतो आणि मला धंदा शिकवता येतो. आणि त्यामुळे आत्तापर्यंत सगळ्यात जास्त सक्सेस स्टोरीज माझ्याकडनं, माझ्या ऑर्गनायझेशनकडनं क्रिएट झालेल्या आहेत. त्याच्याबद्दल मी पुढे सांगेन. पण पुढे जाण्यापूर्वी मी भारतातला सगळ्यात मोठा एक्सपोर्ट इम्पोर्टचा एक ट्रेनिंग प्रोग्राम केला होता. त्याची एक छोटीशी झलक दाखवून तुमच्या एक्सपोर्ट इम्पोर्टच्या जर्नीला सुरुवात करूया, चालेल? येस, नो? ग्रेट. सो हा होता भारतातला सगळ्यात मोठा आणि पहिला एक्सपोर्ट इम्पोर्टचा ट्रेनिंग प्रोग्राम. पुण्यामध्ये झाला होता. आणि जर तुम्ही तुमची जर्नी माझ्यावर कंटिन्यू केलीत तर असाच काही एक्सपिरियन्स तुम्ही देखील घ्याल. भारतातला सगळ्यात मोठा एक्सपोर्ट इम्पोर्टचा ट्रेनिंग प्रोग्राम जो झाला होता मराठीमध्ये. माझा फंडा एक क्लिअर आहे की मी फक्त मराठीमध्ये ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. कारण माझं कंपनीचं और उद्यमी महाराष्ट्राचं ब्रीद वाक्य जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य जे आहे, सर्वांस पोटास लावणे आहे. सो आता सुरू करूया तुमची जर्नी एक्सपोर्ट इम्पोर्टची, ज्यामध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय कसा उभा करू शकता याचा एक लाईनअप तुम्हाला देईन आणि स्पष्टता देईन. बऱ्याच वेळा काय होतं ना, व्यवसाय बाहेरून बघताना छान वाटतो, पण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला तो जमेल नाही जमेल हे कळण्यासाठी हे इंट्रोडक्टरी वर्कशॉप आहे. ऑल राईट, सो लेट्स गो अहेड. आणि मी कमेंट बॉक्स आता फक्त तुमचे कमेंट्स मला दिसतील अशा सेटिंगमध्ये ठेवतोय. परत सांगतोय, जर काही प्रश्न असेल तर तो लिहून ठेवा. या वर्कशॉपच्या शेवटी तुम्हाला एक मी लाईनअप देईन की तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी स्वतः पर्सनली कशी तुम्हाला देऊ शकतो. सो आजच्या या वर्कशॉपमध्ये, जसं वर्कशॉपचं नावच आहे, एक्झिम बिझनेस क्लॅरिटी वर्कशॉप. नावातच आहे एक्झिम बिझनेस क्लॅरिटी. तुम्हाला जर एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीची स्पष्टता घ्यायची असेल, तुम्हाला जर एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसचं क्लॅरिटी हवी असेल, तर वर्कशॉप परफेक्टली तुमच्यासाठी आहे. या वर्कशॉपमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत? या वर्कशॉपमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत? बरं, सगळ्यात पहिले पुढे जाण्यापूर्वी मला विचारायचं, माझा आवाज आणि माझे व्हिज्युअल्स स्क्रीन शेअरिंग प्रॉपर क्लिअर आहे सगळ्यांना? येस, नो? ग्रेट. सो आजच्या वर्कशॉपला आपण काय काय करणार आहोत? सगळ्यात पहिले बनवणार आहोत आपण एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री एक्झॅक्टली आहे काय. बरं, आता बाकीच्यांना जर आवाज क्लिअर येतो आणि तुमच्याकडे लॅग येत असेल तर प्लीज तुमच्याकडे नेटवर्क चेक करा. माझ्याकडनं क्लिअर आहे. सो एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री काय आहे आपण बघणार आहोत. त्यानंतर तुमच्या मनात असणारे कॉमन प्रश्न. आज अनेकांच्या मनात अनेक प्रश्न असतात ही इंडस्ट्री चालू करण्यापूर्वी, या इंडस्ट्रीमध्ये करिअर चालू करण्यापूर्वी. त्यामुळे त्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत त्या प्रश्नांच्या बाबतीत. एक्सपोर्ट एक्सपोर्ट इंडस्ट्रीच्या बाबतीत तुमचे जे ब्लॉकेजेस आहेत ते ब्लॉकेजेस क्लिअर करायचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर या इंडस्ट्रीमध्ये अपॉर्च्युनिटीज काय आहेत, एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये काय काय संधी उपलब्ध आहेत. अनेकांना असं वाटतं फक्त प्रोडक्ट पाठवणं आणि प्रोडक्ट घेऊन येणं एवढंच या इंडस्ट्रीमध्ये अपॉर्च्युनिटी आहे, पण असं नाहीये. अनेक अपॉर्च्युनिटीज या इंडस्ट्रीमध्ये आहेत. त्याचबरोबर
या इंडस्ट्रीमध्ये आपलं करिअर चालू करू शकतं. अनेकांना वाटतं ना की मी अमुक आहे, मी माझं शिक्षणच एवढं झालंय, किंवा मी गृहिणी आहे, मी नोकरी करतोय किंवा नोकरी करतेय, तर मी व्यवसाय करू शकतो का किंवा करू शकते का? तर कोण करू शकतं आणि कोण नाही करू शकत याची स्पष्टता देईन. त्यानंतर कुठले प्रोडक्ट तुम्ही भारतातून एक्सपोर्ट करू शकता. 3 लेवल्स आणि 11 स्टेप्स. इथे एक शब्द लिहिलाय गॅरंटीड. हा गॅरंटीड शब्द लिहायचं कारण एकच आहे की जर या 3 लेवल आणि 11 स्टेप्स तुम्ही जशा मी सांगेन तशा इम्प्लिमेंट केल्या तर गॅरंटीड तुमचा व्यवसाय पुढच्या 6 महिन्यामध्ये उभा राहू शकतो. त्यानंतर मी कोण आहे, मी काय करतोय, मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तुमचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस चालू करण्यासाठी मी तुम्हाला कसं हेल्प करू शकतो, कसं गाईड करू शकतो. त्यानंतर इम्प्लिमेंटेशन. या वर्कशॉपमध्ये, या 4 तासाच्या वर्कशॉपमध्ये 2 ब्रेक असणार आहेत, 2 स्ट्रॅटेजिक ब्रेक असणार आहेत. पहिला ब्रेक हा साधारणपणे 5 मिनिटाचा असेल आणि दुसरा ब्रेक हा 15 मिनिटाचा असेल. तो का आहे तो त्यावेळेस सांगेल. 15 मिनिटाचा ब्रेक झाल्यानंतर मी तुम्हाला ऍक्च्युअल करून दाखवणार आहे की प्रोडक्ट कसं निवडायचं. ते प्रोडक्ट निवडल्यानंतर ते प्रोडक्टसाठी कुठल्या देश, त्या देशामध्ये आपला प्रोडक्ट विकू शकतो तो देश कसा शोधायचा आणि त्या देशामध्ये बायर कसा शोधायचा, या 3 गोष्टी मी ऍक्च्युअल तुम्हाला करून दाखवणार आहे. साऊंड्स गुड? साऊंड इंटरेस्टिंग? येस, नो? ग्रेट. सो मित्रांनो, जर मी तुम्हाला विचारलं तुमच्या मते एक्सपोर्ट इम्पोर्ट एक्झॅक्टली काय आहे, मला 1 किंवा 2 शब्दांमध्ये सांगू शकाल? अकॉर्डिंग टू यू व्हॉट इज एक्सपोर्ट इम्पोर्ट? अकॉर्डिंग टू यू व्हॉट इज एक्सपोर्ट इम्पोर्ट? गुड्स अँड सर्व्हिस, आयात निर्यात, बाइंग अँड सेलिंग, देवाणघेवाण, ट्रेडिंग, फॉरेन ट्रेड, ओके, विदेश व्यापार. मी जर तुम्हाला एक व्याख्या सांगितली तर ते एका व्याख्येमधनं तुम्हाला अख्खी एक्सपोर्ट इंडस्ट्री समजून जाईल. ही व्याख्या नीट ऐका, नीट समजून घ्या. जे प्रोडक्ट आणि जी सर्व्हिस, नीट लक्षात घ्या, जे प्रोडक्ट आणि जी सर्व्हिस ज्या देशामध्ये नाही, ते प्रोडक्ट किंवा ती सर्व्हिस त्या एखाद्या देशामध्ये विकणं आणि त्या देशाची करन्सी आपल्या देशामध्ये घेऊन येणं म्हणजे एक्सपोर्ट. क्लिअर आहे? सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, फक्त प्रोडक्ट एक्सपोर्ट केले जात नाहीत, सर्व्हिसेस देखील एक्सपोर्ट केल्या जातात. म्हणजे तुम्ही बुक रायटर असाल, कन्सल्टंट असाल, डिजिटल मार्केटर असाल, एडिटिंगचा सेटअप असेल तुमचा, एडिटिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करत असाल, व्हिडिओग्राफर असाल, प्रत्येक सर्व्हिस एक्सपोर्ट होते. आत्ता जे लोक आपल्या भारताच्या बाहेरून हे सेशन अटेंड करतायत, या घडीला मी त्यांना सर्व्हिस एक्सपोर्ट करतोय, ट्रेनिंग सर्व्हिस. सो जे प्रोडक्ट आणि जी सर्व्हिस ज्या देशामध्ये नाही, ते प्रोडक्ट आणि ती सर्व्हिस त्या देशामध्ये विकणं आणि त्या देशाची करन्सी आपल्या देशामध्ये घेऊन येणं म्हणजे एक्सपोर्ट. आणि जे प्रोडक्ट किंवा जी सर्व्हिस ज्या देशामध्ये नाही, ते प्रोडक्ट किंवा ती सर्व्हिस आपल्या देशामध्ये घेऊन येणं आणि आपल्या देशाची करन्सी त्यांना देणं म्हणजे इम्पोर्ट. इज इट क्लिअर? बेसिक व्याख्या क्लिअर आहे? येस, नो? ग्रेट, ग्रेट. बरं, माझा सांगण्याचा स्पीड ओके आहे सगळ्यांना? स्पीड ओके? ओके कमेंट करा प्लीज. ओके. सो जे लोक सांगतात रिपीट करा, रिपीट करा, लक्ष द्या, नीट कळेल.
आता मला एक सांगा, माझे एक क्लायंट आहेत, पुण्यामध्ये राहतात. ते मध्यंतरी माझ्याकडे आले की आम्ही आमचा माल युएसए एक्सपोर्ट केला. म्हटलं कसा केला? तर ते म्हणाले की एक युएस वरनं एक माणूस आला, आमच्या दुकानात आला, तर दुकानात आमचं प्रोडक्ट विकत घेतलं, त्यांनी पैसे दिले आणि आमचं प्रोडक्ट त्या देशामध्ये घेऊन गेला. याला एक्सपोर्ट म्हणता येऊ शकतो का? ऍब्सोल्युटली नाही, कारण हा लोकल ट्रेड झाला. त्या माणसाने जरी ते प्रोडक्ट त्या देशामध्ये घेऊन गेला, तरी त्यांनी देताना तुम्हाला इंडियन करन्सीमध्ये पैसे दिलेले. तुमचा इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स त्याच्यामध्ये कुठेही यूज नाही झालं, त्यामुळे ह्याला एक्सपोर्ट म्हणता येत नाही. हे प्युअर सेलिंग झालं. आता एक्सपोर्ट इम्पोर्ट कसा करू शकतो? फक्त एक देश दोन देश होऊ शकतो का? तर नाही. तुम्ही भारतामध्ये बसून चायनावरनं युएसए ला तुमचा माल पाठवू शकता, तुमचं प्रोडक्ट पाठवू शकता. सो एक्सपोर्ट करताना की इम्पोर्ट करताना तुम्ही त्या देशामध्ये असणं गरजेचं नाहीये. तुम्ही डिरेक्टली पण ट्रेड करू शकता. आता एक्सपोर्ट इम्पोर्टच्या बाबतीत म्हणायचं झालं तर एक्सपोर्ट इम्पोर्ट कशा पद्धतीने केला जातो, काय मोड्स आहेत एक्सपोर्ट इम्पोर्टचे? तर 6 पद्धतीने एक्सपोर्ट इम्पोर्ट केला जातो. सगळ्यात पहिले बाय सी, समुद्र मार्गाने एक्सपोर्ट केला जातो. बाय एअर, हवाई मार्गाने एक्सपोर्ट केला जातो, विमानाने. बाय रोड, रस्त्याने ट्रक्सच्या माध्यमातून एक्सपोर्ट इम्पोर्ट केला जातो, आपल्या देशाला लागून ज्या करन्सीज आहेत त्या देशांमध्ये. त्यानंतर बाय रेल, रेल्वेच्या माध्यमातून एक्सपोर्ट केला जातो. बाय पाईपलाईन्स, म्हणजे जर तुम्ही मध्यंतरी बातमी आली होती, बघितलं असेल की भारतामधनं युएईला एक अंडर वॉटर सॉरी अंडरग्राऊंड ट्रेन जाणार आहे, बुलेट जाणार आहे. ती बुलेट जेव्हा जाणार आहे तर त्याच्या खालच्या भागामधनं आपण युएईला पाणी एक्सपोर्ट करणार आहोत आणि वरच्या भागामधनं त्यांच्याकडनं ऑइल इम्पोर्ट करणार आहोत. हे पाईपलाईन्सच्या माध्यमातून होणार आहे. आणि तुमच्या सर्व्हिसेस ज्या आहेत या डिजिटल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून एक्सपोर्ट इम्पोर्ट केल्या जातात. पण आता अनेकांच्या मनात एक प्रश्न असेल की अरे तुम्ही एवढं एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणता, तिकडे जाऊन बायर शोधायचा, तिकडे जाऊन बायर पळाला तर काय करू शकत नाही, त्यापेक्षा लोकल बिझनेस करू. किती लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की इंटरनॅशनल बिझनेस करण्यापेक्षा लोकल बिझनेस केलेला बरा. गुड. सो जर तुमच्या मनात हा प्रश्न असेल तर आपण एक साधं कंपॅरिझन अनालिसिस करूया. साधं कंपॅरिझन अनालिसिस करूया. समजा तुम्ही एखादा लोकल बिझनेस चालू केला, समजा तुम्ही पुण्याच्या एफसी रोडला एखादा व्यवसाय चालू केला, ठाण्याच्या राममूर्ती रोडला एखादा व्यवसाय चालू केला, मुंबईच्या दादर मार्केटमध्ये एखादा व्यवसाय चालू केला, तर तुमच्याकडे येणारा जो कस्टमर आहे तो किती लांबून येईल? 1 किलोमीटरवरनं येईल, 5 किलोमीटरवरनं येईल, 25 किलोमीटरवरनं येईल. अगदीच काहीतरी वेगळं वेगळं विकत असेल तर माणूस मुंबईवरनं पुण्याला जाईल, पुण्यावरून नाशिकला जाईल, की नाशिकवरनं नागपूरला येईल. असं कधी ऐकलंय का की मी लंडनच्या ट्रफाल्गर स्क्वेअरवरनं चाललोय पुण्याच्या भाजी मंडईत शॉपिंग करायला? नाही ना. पण हेच एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये तुम्ही महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत किंवा देशाच्या काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठल्याही छोट्यातल्या छोट्या गावामध्ये बसून तुम्ही अगदी युनायटेड किंगडम्स मधल्या आईला नावाच्या बेटावरच्या डगलस नावाच्या शहरामधल्या पोर्टरी नावाच्या रस्त्यावरती तुमचा प्रोडक्ट विकू शकता. ही ताकद आहे एक्सपोर्ट इंडस्ट्री. सगळ्यात पहिलं कारण एरिया लिमिटेशन नाही आहेत. लक्षात घ्या, 180 पेक्षा जास्त देश आहेत. जेव्हा तुम्ही भारतामध्ये व्यवसाय चालू करता तेव्हा तुमच्यासाठी एकच टार्गेट मार्केट असतं, ते म्हणजे इंडिया, भारत. पण जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल बिझनेसमध्ये जाता त्यास तुम्हाला एरिया लिमिटेशन नाही. तुम्हाला वाटलं मी युएस मध्ये काम करायचं, युएस मध्ये पण करू शकता. तुम्हाला वाटलं कंबोडियामध्ये करायचं, कंबोडियामध्ये पण करू शकता. तुम्ही मल्टिपल कंट्रीज मध्ये काम करू शकता. सो सगळ्यात पहिला फायदा, नो एरिया लिमिटेशन. दुसरा फायदा या इंडस्ट्रीमध्ये काम करायचा, आजकाल रिसेशनमुळे ना अनेक जॉब चाललेत, अनेकांचे जॉब गेलेले. टीसीएस सारख्या कंपन्या लोकांना नोकऱ्यावरून काढतायत, गुगल सारख्या कंपन्या नोकऱ्यांना काढतायत. एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री ही 100% रिसेशन प्रूफ इंडस्ट्री. गेल्या काही वर्षांमध्ये या देशाने अनेक
रिसेशन्स पाहिले, व्यावसायिक संकट पाहिले. जीएसटी लागू केला गेला तेव्हा व्यवसाय गेले, व्यवसाय बंद पडले, नोकऱ्या गेल्या. नोटबंदी झाली त्यावेळेस नोकऱ्या गेल्या, त्यावेळेस बरेचसे प्रॉब्लेम झाले. कोविड सारखं जागतिक संकट आलं त्यावेळेस अनेक व्यवसाय बंद पडले, अनेक इंडस्ट्रीज बंद पडल्या. एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री थांबली नाही. रादर कोविड सारखं जागतिक संकट आल्यानंतर भारताचं एक्सपोर्टचं प्रमाण वाढलेलं आहे, भारताचं ट्रेडचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं रिसेशन प्रूफ इंडस्ट्री आहे. तिसरं, अनेकांच्या मनात हा प्रश्न असेल की टेरिफचं काय, टेरिफचं काय, टेरिफचं. सगळ्यात पहिले समजून घ्या टेरिफ म्हणजे काय. जे आपण बोलतो ना, ट्रम्पनी टेरिफ लावलं, ट्रम्पनी टेरिफ लावलं. तर टेरिफ म्हणजे इम्पोर्ट ड्युटी. त्या देशामध्ये जर माल इम्पोर्ट करायचा असेल तर तुम्हाला ड्युटी पे करावी लागते, त्याला म्हटलं जातं टेरिफ. अनेकांचं म्हणणं होतं की टेरिफ आल्यामुळे एक्सपोर्ट इंडस्ट्री संपून जाईल. पॉसिबलच नाहीये. लक्षात ठेवा, युएसए हे एक मार्केट आपल्यासाठी बंद झाल्यामुळे इतर 6 ते 7 नवीन मार्केट ओपन झालेले आहेत. जगामध्ये युएसए हा एकमेव देश नाहीये. मगाशी सांगितलं 180 पेक्षा जास्त देश आहेत. हा, जे लोक फक्त युएसए मध्ये एक्सपोर्ट करत होते त्यांना प्रॉब्लेम आलेले आहेत, मी डिनाय नाही करणार. पण तुम्ही तर नवीन चालू करताय, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे संकट काय आहेत, तर तुम्ही प्लॅन करून त्या कंट्री सिलेक्ट करू शकता. आणि टेरिफ लावल्यामुळे भारतातनं अमेरिकेला एक्सपोर्ट होणाऱ्या प्रोडक्टचं प्रमाण कमी झालंय का, थांबलंय का, तर नाही, चालू एक्सपोर्ट. सो हा बेसिकली मेंटल ब्लॉक आहे तुमच्या मनात असलेला. पुढचा फायदा या इंडस्ट्रीमध्ये काम आहे, लोकल बिझनेस आणि इंटरनॅशनल बिझनेस. जेव्हा तुम्ही भारतामध्ये नोकरी, जॉब, माफ करा, बिझनेस करता आणि भारतामध्ये ट्रेड करता, तेव्हा तुम्ही एखादं प्रोडक्ट रुपयांमध्ये बनवून रुपयांमध्येच विकता. पण जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाता तर तुम्ही रुपयांमध्ये बनवून डॉलरमध्ये कमवता. आणि असंही एक्सपोर्ट इम्पोर्ट हा क्वांटिटीचा बिझनेस आहे. पुढचा अजून एक फायदा या इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा, ते म्हणजे भरपूर सारा पैसा आणि देशसेवा जर कुठल्या एकाच बिझनेसमध्ये असेल, तो एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये. कारण जेव्हा तुम्ही बाहेरच्या देशातला पैसा आपल्या देशामध्ये आणता तेव्हा आपल्या देशाची जीडीपी वाढवता, पर्यायाने आपल्या देशामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेट करता. अजून एक फायदा मला सांगा, तुम्ही असं कधी ऐकलं की मी हा समजा ₹1,00,000 फोन भारतात विकला म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मला ₹10,000 एक्स्ट्रा दिलेत? ऐकलंय कोणी? नाही ना. पण एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये जेव्हा तुम्ही काम करता, जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट करता, त्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तुम्हाला एक्सपोर्टचे इन्सेंटिव्ह देतं. अगदी 2-2.5% ते 20-20% इन्सेंटिव्ह दिलं जातं. म्हणजे समजा तुम्ही ₹1,00,000 प्रोडक्ट एक्सपोर्ट केलं आणि समजा तुमच्या प्रोडक्टवरती 10% इन्सेंटिव्ह असतील सगळे मिळून, तर ₹10,000 एक्स्ट्रा तुम्हाला मिळणारच आहेत. मग तुमचं प्रॉफिट त्या याच्यामध्ये ₹1 असो की ₹99,000 असो. हे लोकल बिझनेसमध्ये होत नाही. अनेकांच्या मनात हा प्रश्न असेल की माझे पैसे बुडाले तर काय? तर त्याच्यासाठी देखील सिस्टीम्स आहेत. पण एवढे सगळे फायदे असताना लोक या इंडस्ट्रीमध्ये येत नाहीत किंवा यायला घाबरतात, कारण तुमच्या मनात असणारे मेंटल ब्लॉक, तुम्हाला पडलेले प्रश्न. मित्रांनो, मला असं वाटतं 6 प्रश्न आहेत जे खूप कॉमन आहेत. मी जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये आलो त्यावेळेस माझ्या पण मनात होते, माझ्याकडनं जे शिकतात त्यांच्याही मनात होते, आणि कदाचित आज तुम्ही त्या ठिकाणी बसलेल्या आहात, तुमच्या पण मनात तेच प्रश्न असतील. सो सगळ्यात पहिले मी तुम्हाला ऍक्च्युअल प्रोसेस आणि सिस्टीम देण्यापूर्वी मला तुमच्या मनातले ते क्वेश्चन्स बाजूला काढायचे. तुम्ही मगाशी जे म्हटलं की क्वेश्चनिंग मोड बंद होतो तेव्हा लर्निंग मोड चालू होतो. सो तो क्वेश्चनिंग मोड आपण सगळ्यात पहिले बंद करूया. सगळ्यात पहिले मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांना हा प्रश्न पडतो की मला एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचंय, व्यवसाय करायचा आहे, पण या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना इंग्लिश किंवा एखादी फॉरेन लँग्वेज येणं गरजेचं आहे का? ज्यांना हा प्रश्न पडतो त्यांनी कमेंट बॉक्समध्ये प्लीज LAN कमेंट करा. LAN.
LAN. तुमच्यापैकी किती जणांना हा प्रश्न पडतो की एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना मला डॉक्युमेंटेशन खूप करावे लागतात का? डॉक्युमेंटेशनमुळे माझा बिझनेस प्रॉब्लेम मध्ये येईल का? त्यांनी कमेंट बॉक्समध्ये DOC कमेंट करा, DOC. DOC. तुमच्या किती जणांना हा प्रश्न पडतो की एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना माझे पैसे बुडतील? त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लॉस कमेंट करा, लॉस. तुमच्यापैकी किती जणांना हा प्रश्न पडतो की एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना इन्व्हेस्टमेंट खूप जास्त लागेल का? त्यांनी कमेंट बॉक्समध्ये INV कमेंट करा, INV. INV. तुमच्यापैकी किती जणांना हा प्रश्न पडतो की एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना कुठले प्रोडक्ट मी एक्सपोर्ट इम्पोर्ट करू शकतो हेच मला माहित नाहीये? त्यांनी कमेंट बॉक्समध्ये PRO कमेंट करा, PRO. बघा, इथे जेव्हा मी प्रोडक्ट बोलतो तर मी आय एम ऑल्सो टॉकिंग अबाउट सर्व्हिस. तुमच्या किती जणांना हा प्रश्न पडतो की मला एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करायचं पण खरंच जेन्युअन बायर मिळतात का की सगळेच फ्रॉड असतात या इंडस्ट्रीमध्ये? त्यांनी कमेंट बॉक्समध्ये BUY कमेंट करा, BUY. आणि आता कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुम्हाला या 6 पैकी किती प्रश्न पडलेत? 1, 2, 3, 4, 5 की 6च्या 6? सो आता सगळ्यात पहिले हे मेंटल ब्लॉकेजेस आपण क्लिअर करूया. सगळ्यात पहिला प्रश्न, एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना इंग्लिश किंवा काही फॉरेन लँग्वेज येणं गरजेचं आहे का? मित्रांनो, जगातला सगळ्यात मोठा देश मी कुठला आहे तुम्हाला विचारलं तर ऑफकोर्स त्याचं नाव आहे चायना. चायना जो जगातला सगळ्यात मोठा एक्सपोर्ट करणारा देश आहे, त्या देशाची बिझनेस लँग्वेज ही इंग्लिश नसून त्यांची स्थानिक भाषा आहे जी आहे मॅन्ड्रीन. आणि स्वतःच्या स्थानिक भाषेमध्ये काम करून हा देश जगात एक नंबरला. म्हणजे चायनामध्ये जर तुम्ही गेलात, मी चायनावर जवळ गेले 12-13 वर्ष झाले काम करतोय. चायनातल्या एखाद्या एक्सपोर्टरला, जो माणूस ऑलरेडी वेगळ्या देशांमध्ये माल एक्सपोर्ट करतो, त्याला जाऊन जर विचारलं बाबा अमुक अमुक प्रोडक्टची किंमत काय, तर ते लोक मोबाईल किंवा कॅल्क्युलेटर काढतात, त्या टाईप करतात आणि सांगतात दिस मच, दिस मच. ज्या देशातल्या लोकांना धड आकडे इंग्लिशमध्ये बोलता येत नाही, तो देश जर जगात एक नंबर असू शकतो, तर तुम्हाला मला तुटकं मुटकं का होईना इंग्लिश प्रत्येकाला येतं. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा तुम्ही तुमच्या बायर बरोबर कम्युनिकेट करता त्यावेळेस तुमचं कम्युनिकेशन हे टेलिफोनिक कम्युनिकेशन पेक्षा मेलवरती जास्त होतं. आणि जेव्हा तुम्ही मेलवरती कम्युनिकेट करता त्यावेळेस तुम्ही ChatGPT, गुगल ट्रान्सलेट, भाषिणी, डीपशीक सारखे प्लॅटफॉर्म्स वापरून तुम्ही अगदी बोलून मराठीमध्ये बोलून तुम्ही मराठीमध्ये बोलून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू शकता, इंग्लिशमध्ये बोलून हिब्रूमध्ये पण ट्रान्सलेट करू शकता. अगदी जरी कम्युनिकेट करायची वेळ आली तरी आजकाल असे फोन झालेले आहेत. म्हणजे मी आता मध्यंतरी चायनामध्ये होतो, मी मराठीमध्ये बोलत होतो आणि समोरच्या माणसाला चायनीजमध्ये ऐकायला जात होतं इंटरप्रेटरच्या माध्यमातून. सो भाषा येत नाही आणि व्यवसाय करता येत नाही ना, हा तुमचा मेंटल ब्लॉक आहे, हा प्रॉब्लेम नाहीये. सो ज्यांनी मगाशी एल एन कमेंट केलं त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. लक्षात घ्या, भाषेमुळे व्यवसाय थांबत नाही, तो जमाना गेला. मी स्वतः जर्मनी सारख्या देशावर काम करतो, जिकडे इंग्लिशमध्ये पण जेव्हा बोलतात ना, तर असं वाटतं त्यांच्या डॉयश लँग्वेजमध्ये बोलतायत. धंदा नाही थांबला आजपर्यंत.
पहिला मेंटल ब्लॉक क्लिअर आहे? येस, नो? ग्रेट. पुढचा मेंटल ब्लॉक येतो डॉक्युमेंटेशन. आता एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हटलं की लोकांच्या मनात होतं, अरे बापरे, भरपूर डॉक्युमेंटेशन करावे लागणार, डॉक्युमेंटेशन चुकलं तर असं होतं, डॉक्युमेंटेशन चुकलं तर तसं होतं, डॉक्युमेंटेशनमुळे हे होतं. तो जमाना होता की जिथे डॉक्युमेंटेशनमुळे लोकांचे व्यवसाय थांबत होते. पण आजच्या तारखेला, म्हणजे मी ज्या इंडस्ट्रीमध्ये आलो तेव्हा माझ्या मते 20 ते 25 डॉक्युमेंट्स लागायचे. आजच्या तारखेला 6 ते 7 पेक्षा जास्त डॉक्युमेंट्स लागत नाहीत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे काही डॉक्युमेंटेशन करावे लागतात, दे आर ॲज गुड ॲज फिल इन द ब्लँक्स. गाळलेल्या जागा भरा या प्रश्नाचं उत्तर जसं आपण देतो तसे डॉक्युमेंटेशन करावे लागतात. तिसरी गोष्ट, ॲज अ एक्सपोर्ट इम्पोर्ट ऑन्ट्रप्रिनर, बघ मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. ॲज अ एक्झिम ऑन्ट्रप्रिनर किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला कोण बनायचं आहे? एक्सपोर्ट इम्पोर्ट ऑन्ट्रप्रिनर म्हणजे एक्झिमप्रेनर बनायचं आहे की डॉक्युमेंटेशन बनवणारा कारकून बनायचं आहे? ज्यांना एक्झिमप्रेन्युअर बनायचं त्यांनी एक कमेंट करा, ज्यांना डॉक्युमेंटेशन बनवणारा ऑफिस बॉय बना त्यांनी 2 कमेंट करा. ज्यांना फक्त डॉक्युमेंटेशन बनवून 10-15 हजारात तुम्ही सुखी राहणार आहात महिन्याचे, तर सॉरी, दिस वर्कशॉप इज नॉट फॉर यू. पण जर तुम्हाला एक्झिमप्रेन्युअर बनायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचा एक्झिमप्रेन्युअरचा माइंडसेट असणं इम्पॉर्टंट आहे. आणि एक्झिमप्रेन्युअर माइंडसेट काय बोलतो? तर जे मला बेस्ट येतं ते मी करेन, जे मला बेस्ट येत नाही ते मी आउटसोर्स करेन की त्याच्यासाठी माणूस अपॉइंट. परत सांगतो, एक्झिमप्रेन्युअर किंवा व्यावसायिकाचा माइंडसेट काय बोलतो की जे मला बेस्ट येतं ते मी करेन, आणि जे मला येत नाही त्याचा विचार करत ते शिकत बसण्यापेक्षा त्याच्यासाठी एक तर मी माणूस अपॉइंट करेन किंवा ते मी बाहेरच्या कुठल्या तरी एजन्सीला आउटसोर्स करेन. सो तसंच एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये तुमचे डॉक्युमेंटेशन बनवून देण्यासाठी एक अथॉरिटी आहे, जिचं नाव आहे CHA, कस्टम हाऊस एजंट, ज्याला कस्टम ब्रोकर बोललं जातं. या CHAचं काम काय असतं? तर जसा आपल्या इतर बिझनेससाठी एक CA असतो, चार्टर्ड अकाउंटंट असतो. चार्टर्ड अकाउंटंट काय करतो? इन्कम टॅक्स डिपार्टमेंटशी निगडित जे काही टेक्निकल ऍस्पेक्ट्स आहेत ते सगळं चार्टर्ड अकाउंटंट हँडल करतो. तसंच एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये कस्टम्स डिपार्टमेंटशी निगडित जे काही काय म्हणतात टेक्निकल ऍस्पेक्ट्स आहेत हे तुमचा CHA हँडल करतो. म्हणजे डॉक्युमेंटेशन बनवणं, कस्टम्सच्या गोष्टी मॅनेज करणं, कंटेनर बुकिंग करणं, तुमच्या प्रोडक्टची डिलिव्हरी मॅनेज करणं, डॉक्युमेंटेशन करणं, गव्हर्नमेंटकडनं इन्सेंटिव्ह मिळवून द्यायला मदत करणं, हे सगळं तुमचा CHA करतो. सो तुम्हाला ॲज एक्सपोर्ट इम्पोर्ट एंटरप्रेन्योर डॉक्युमेंटेशन करत बसायला लागत नाहीत. हा, तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मला कुठले डॉक्युमेंट्स लागतात, पण तुम्हाला स्वतःला करावे लागत नाहीत. आणि जर तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये खरंच सक्सेसफुल व्हायचं असेल ना, तर या इंडस्ट्रीचे हे 4 पिलर आहेत हे समजून घ्या. हे 4 पिलर जर तुम्ही व्यवस्थित हँडल करू शकलात, व्यवस्थित मॅनेज करू शकलात, व्यवस्थित टॅकल करू शकलात, तर तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी कोणीच थांबवू शकत नाही. सगळ्यात पहिला पिलर येतो तो म्हणजे तुम्ही. सगळ्यात पहिला पिलर या इंडस्ट्रीचा येतो तुम्ही. दुसरा पिलर येतो तुमचा CHA. तिसरा पिलर आहे तो म्हणजे तुमचा सप्लायर. समजा तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर नाही आहात, समजा तुमचं स्वतःची शेती नाहीये, तुम्ही दुसऱ्याकडनं कोणाकडे तरी माल घेऊन तो एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट करणार आहात, तर त्या केसमध्ये तुम्ही बनता मर्चंट ट्रेडर. सो तुमचा जो सप्लायर असेल हा तुमचा तिसरा पिलर झाला, आणि चौथा पिलर बनतो तुमचा बायर. सो हे 3 फॅक्टर्स जे आहेत हे तुमच्या बिझनेसचे पार्टनर्स आहेत, पार्टनर्स. ऑलराईट. सो जर या इंडस्ट्रीमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर हे 4 पिलर मेंटेन आणि मॅनेज प्रॉपरली करणं गरजेचं आहे.
परत सांगतो, डॉक्युमेंटेशन तुम्हाला स्वतःला करावे लागत नाहीत. ते सगळे डॉक्युमेंटेशन तुम्ही सीएचे कडनं करून घेऊ शकता. ज्यांनी मग अशी डीओसी कमेंट करलं होतं, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं? येस, नो? ग्रेट, थँक्यू. पुढचा प्रश्न, या इंडस्ट्रीमध्ये माझे पैसे बुडतील का? तर ह्या प्रश्नामुळे तर बरेचसे लोक या इंडस्ट्रीमध्ये येतच नाहीत, की माझे पैसे बुडतील का. सो मित्रांनो, जर तुमचा प्रश्न असेल की माझ्या या इंडस्ट्रीमध्ये ओके, सीएचे कसा शोधायचा, सीएचे किती चार्ज करतो, हे सगळं पुढे सांगतो मी, थोडं थांबा. आत्ता फक्त तुमचे मी मेंटल ब्लॉकचा बाजूला करतोय, मी अजून मेन प्रोसेसवरती आलेलोच नाहीये. ओके, आता ज्यांनी मग अशी लॉस 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 कमेंट केलं होतं, मी परत सांगतोय, सीएचे किती चार्ज करतो, सीएचे हायर कसा करायचा, त्याला डॉक्युमेंटेशन कुठले लागतात, या सगळ्या गोष्टी मी पुढे सांगतो. मी आत्ता फक्त तुमचे मेंटल ब्लॉक क्लिअर करतोय. आय आय क्लिअर? आणि परत एक गोष्ट सांगतोय, मनात जर काही प्रश्न आले तर ते लिहून ठेवा. प्रश्नांसाठी माझ्याकडे सिस्टीम्स आहेत. मी कमेंट बॉक्स ओपन एकाच गोष्टीसाठी ठेवलं की जेणेकरून तुम्ही बोललेल्या गोष्टी मला दिसा, की मध्येच माझा आवाज गेला, स्क्रीन शेअर बंद झालं, कधीतरी इंटरनेट जातं, ते मला कळावं म्हणून. स्वतः पैसे बुडतील का? तर त्या प्रश्नाचं उत्तर हो, पैसे बुडतात या इंडस्ट्री. कोणाचे बुडतात माहितीये? जे लोक एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीच्या सिस्टम्स फॉलो नाही करत, जे लोक एक्सपोर्ट इम्पोर्टच्या प्रोसेसेस फॉलो नाही करत, त्यांच्यासाठी त्यांचे पैसे बुडतात. लक्षात ठेवा, एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री कम्प्लिटली सिस्टीम ड्रिव्हन बिझनेस आहे. याच्यामध्ये सिस्टम्स ठरलेले आहेत, याच्यामध्ये प्रोसेसेस ठरलेले आहेत, त्याच्यामध्ये सायकल ठरलेली आहे. त्या सायकलमध्ये तुम्हाला स्वतःला बसवायचं. पण जर तुम्ही त्या सायकल मधली एखादी प्रोसेस स्किप करायचा प्रयत्न केला तर तुम्ही तुमचे पैसे बुडणारच. आपल्याकडे काय होतं, उदाहरण सांगते तुम्हाला. आपला कोणतरी काका, मामा, भाऊ, बायको, बायकोचा भाऊ, कोणतरी कोणतरी नवरा, कोणातरी मित्र जातो दुबईला, कोणतरी जातं युएई, तुमचं सिंगापूरला, कोणतरी जातं व्हिएतनामला, कोणतरी जातं युएसए ला. तिकडे जाऊन बघतो, अरे इथे नाशिकच्या कांद्याला खूप मागणी आहे, इथे कोल्हापूरच्या चपलीला खूप मागणी, इथे सोलापूरच्या चादरीला आणि चटणीला खूप मागणी आहे, नागपूरच्या अमरावतीतल्या संत्र्यांना भरपूर मागणी आहे. आणि मग तिकडनं फोन करतात, अरे इकडे ना अमुक अमुक प्रोडक्टला रिक्वायरमेंट भरपूर आहे, तू पाठवून दे, मी बघतो इकडे कसं काय ते. आणि मग आपली लोक इकडनं कंटेनर भरतात, कंटेनर भरून त्या देशामध्ये पाठवतात. जेव्हा तो देशामध्ये तो प्रोडक्ट जातं, कंटेनर ओपन केला जातो, बाहेर फोन करून सांगतो की अरे बाबा, हा माल इथे विकला जाऊ शकणार नाही. कारण त्याने तुम्हाला फक्त प्रोडक्ट सांगितलेलं असतं, प्रोडक्टचे स्पेसिफिकेशन सांगितले नसतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, समोरचा बायर हा तुमचा सख्खा भाऊ जरी असेल, समोरचा बायर तुमचा सख्खा भाऊ जरी असेल, तर त्याला एक गोष्ट क्लिअर सांगायची, बाबा तुझी जी काही रिक्वायरमेंट आहे ती तुझी सगळी रिक्वायरमेंट मला तुझ्या मेल आयडी वरनं माझ्या मेलवरती पाठव. तुझ्या ऑफिशियल मेलवरनं माझ्या ऑफिशियल मेलवरती पाठव. याचे दोन फायदे आहेत. सगळ्यात पहिला फायदा, समजा तुम्ही मर्चंट ट्रेडर म्हणून काम करत असाल, दुसऱ्याकडनं माल विकत घेणार आहात, त्यांनी पाठवलेला मेल तसाचा तसा उचलून तुम्ही तुमच्या सप्लायरला पाठवू शकता. म्हणजे ऍक्च्युअल प्रोडक्ट बनवणाऱ्यामध्ये आणि ऍक्च्युअल प्रोडक्ट विकत घेणाऱ्यामध्ये काही कम्युनिकेशन गॅप राहत नाही. पहिला फायदा. दुसरा फायदा, जर समजा कर्मधर्म संयोगाने त्यांनी तुमचे पैसे बुडवले, तर भारतामध्ये आजच्या तारखेला अशी एक सिस्टीम आहे की ज्या सिस्टीम मध्ये जर तुमच्या बायरने तुमचे पैसे बुडवले, तर जेवढे पैसे बुडालेत त्याच्या 80 ते 85%, कधी कधी 90% पैसे हे तुम्हाला भारत सरकारकडनं मिळतात. आणि त्या अथॉरिटीचं नाव आहे ECGC, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. किती लोकांचे बलबॉन झालेत, कितने लोगों के दिमाग की बत्ती जल गई है.
त्याला पेमेंट सिक्युरिटी पण गव्हर्नमेंट कडनं मिळते. त्यांनी कमेंट बॉक्समध्ये BO कमेंट करा प्लीज. BO, बलबॉन. आता अनेकांचा पुढचा प्रश्न असेल, पण नाही ते गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे ना, तर पैसे वेळेत येतात का? बिफोर 90 डेज त्यांना ते कम्प्लीट करावे लागतात. आता ह्याची सिस्टीम कशी होते? तुम्हाला समजा एखादा बायर मिळाला. समजा तुम्हाला USA मधला ब्रायन परेरा नावाचा बायर बायर मिळाला. हा, तुम्हाला त्याच्याकडे ते डॉक्युमेंट्स मागवायचे. ते डॉक्युमेंटेशन घेऊन ECGCच्या ऑफिसला व्हिजिट करायचा. ECGC ऑफिस पुण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, ठाण्यामध्ये आहे. त्यांच्या ऑफिसला व्हिजिट करायचे, त्यांच्याकडे ते डॉक्युमेंट त्याचे सबमिट करायचे. ECGC तुम्हाला सांगतं की त्या व्यक्तीबरोबर काम करा की नका करू. ओके, ह्या व्हेरिफिकेशनचे ते नॉमिनल चार्जेस घेतात. आणि जर त्यांनी सांगितलं काम करा, तर किती करोड रुपयाचं काम त्याच्यावर करू शकता किंवा किती लाख रुपयाचं काम तुम्ही त्याच्यावर करू शकता, हे पण ECGC सांगतो तुम्हाला. आणि जर समजा पैसे बुडाले, तर तुमचं पेमेंट, जे काय पैसे अडकले आहेत, हे सगळं ECGC तुम्हाला देतं. इजंट इट अमेझिंग? आय एम शुअर हे लोकल बिझनेसमध्ये होत नाही. लोकल बिझनेसमध्ये हे होत नाही. सो आता मला सांगा, ज्यांनी मगाशी LOS कमेंट केलं होतं, आता तुम्ही मला सांगा, या इंडस्ट्रीमध्ये पैसे बुडतील का? नाही, जर सिस्टीम्स फॉलो केल्या तर. चौथा प्रश्न, चौथा मेंटल ब्लॉक. ओके, आता कोणीतरी ते कमेंट केले 15% बुडतील. काय नाव आहे? ग्राम गोचर, ग्राम ग्रोसर, ग्राम ग्रोसर. तुम्ही 10-15% प्रॉफिट तर ठेवाल ना? सो गव्हर्नमेंट तुम्हाला प्रॉफिट अश्युअर करायला बसली नाहीये, तुमची बेसिक अमाऊंट पे करायला बसली. क्लिअर? चौथा प्रश्न, इन्व्हेस्टमेंट खूप लागते का? आता हा एक मोठा प्रॉब्लेम आपल्याकडे आहे. मोठा एक प्रॉब्लेम आपण कायम ऐकतो किंवा बोलतो, म्हणजे अरे यार, इथे एक प्रश्न छान आलाय योगेश फाळकेंचा, की सर बायरने फेक डॉक्युमेंट दिले तर. मित्रा, बायरने फेक डॉक्युमेंट दिले तर ECGC व्हेरीफाय करेल आणि ते सांगतील काम करू की नको करू. जबाबदारी त्यांची आहे ना. लॉजिक. इन्व्हेस्टमेंट खूप लागते का? अनेकांचं म्हणणं असतं, ते पैसे नाही तर बिझनेस चालू करायला. पैसे असते ना, तर अंबानीच्या बाजूला माझाच बंगला असता, अँटिलाच्या बाजूला असता माझा घंटीला. तर मित्रांनो, एक सांगू, आतापर्यंत जर तुम्ही हे बोलत होतात की माझ्याकडे पैसे नाहीयेत, माझ्याकडे भांडवल नाहीये, म्हणून मी व्यवसाय करू शकत नाही, तर तुमचा हा प्रॉब्लेम मी आयुष्यभरासाठी संपवणार आहे आज. माझं पुढचं वाक्य नीट ऐका. तुमच्या हातात जितका पैसा आहे, तुमच्या हातात जितका पैसा आहे, कोणाकडनं उधारी घेऊन नाही, कोणाकडनं मागून नाही, कोणाकडनं काय कोणाचे आयुष्यभराचे कमवलेले पैसे घेऊन नाही, तुमच्या हातात असणाऱ्या पैशामध्ये तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये तुमचं करिअर उभं करू शकता. याचा अर्थ हा नाही होत की माझ्या हातात 10,000 रुपये आहेत आणि मला सोन्याचा एक कंटेनर एक्सपोर्ट करायचा, नॉट पॉसिबल. पण जर तुमच्या हातात 10,000 असतील, तरी देखील तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये करिअर सुरू करून सोन्याचा कंटेनर एक्सपोर्ट करण्याच्या मार्गाकडे सुरुवात करू शकता. कसं? उदाहरणाने सांगतो, उदाहरणासकट सांगतो.
समजा तुमच्याकडे 50,000 ते 1,00,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट असेल. आता सगळ्यात पहिला एक मेंटल ब्लॉक क्लिअर करतो. ते म्हणजे लोकांना असं वाटतं की एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री म्हटली की मोठेच्या मोठे कंटेनर्स एक्सपोर्ट झाले पाहिजेत. आय एम सॉरी, असं नाहीये. तुम्ही 5 किलो, 10 किलो, 15 किलो, 20 किलोचे पॅकेट्स पण एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट करू शकता. त्याच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने डाक निर्यात केंद्र चालू केलेले, पोस्टल एक्सपोर्ट सेंटर्स. ऑलराईट. सो जर तुमच्याकडे 50,000 ते 1,00,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट असेल, तर तुम्ही प्रोडक्ट निवडताना असं प्रोडक्ट निवडा ज्याचं ज्याचं वजन कमी, ज्याची साईज कमी आणि ज्याची किंमत कमी. असे कुठले प्रोडक्ट असू शकतात? पुस्तकं झाली, हँडीक्राफ्ट झाले, आर्टिफिशियल ज्वेलरी झाली, लहान मुलांचे कपडे, महिलांचे दुपट्टे. सो ज्याचं वजन कमी, किंमत कमी आणि साईज कमी. हे तुम्ही 50,000 ते 1,00,000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये करू शकता. अगदी मोबाईलच्या छोट्या छोट्या ऍक्सेसरीज झाल्या, मेडिकलच्या छोट्या छोट्या ऍक्सेसरीज झाल्या. जर तुमच्याकडे 1,00,000 ते 5,00,000ची इन्व्हेस्टमेंट आहे, तर तुम्ही इम्पोर्ट मध्ये काम करू शकता. मित्रांनो, मी इम्पोर्ट मध्ये मेजरली माझे इयरफोन्स इम्पोर्ट करतो. इयरफोन्स, वायरवाले जे इयरफोन्स असतात, जे रस्त्याच्या बाजूला तुम्हाला अगदी 100-125 रुपयाला मिळतात, मी ते इम्पोर्ट करतो. बिहार, झारखंड आणि पंजाब या 3 मार्केटसाठी इम्पोर्ट करतो. जे प्रोडक्ट तुम्हाला रस्त्याच्या बाजूला 100 किंवा 125 रुपयाला मिळतं, ते मी माझ्याकडनं जो विकत घेतो, माझा बायर भारतातला, त्याला 35 रुपयाला विकतो. आणि मला ते प्रोडक्ट भारतामध्ये त्याची लँडेड कॉस्ट पडते ₹6.90. बाकी हिशोब तुम्ही तुमचे लावून घ्या. सो इम्पोर्ट मध्ये पण तुम्ही छोट्या इम्पोर्ट प्रोडक्टवरून इम्पोर्ट चालू करू शकता. जर तुमच्याकडे 5,00,000 ते 25,00,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट असेल, तर तुम्ही ऍग्रिकल्चर मध्येच पण नॉन पेरिशेबल ऍग्रिकल्चर मध्ये काम करू शकता. फ्रुट्स, व्हेजिटेबल्स नाही म्हणत आहे, नॉन पेरिशेबल ऍग्रिकल्चर. फर्निचर्स मध्ये काम करायला चालू करू शकता, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स मध्ये काम करू शकता, इंजिनिअरिंगचे छोटे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये काम करायला चालू करू शकता, टेक्सटाईल मध्ये, क्लोदिंग मध्ये काम करायला चालू करू शकता. मेडिकल इक्विपमेंटचे जे साईजेस कमी आहेत त्याच्यामध्ये काम करायला चालू करू शकता. आर्टिफॅक्ट्स, इंटिरियर डेकोरेशनचे मटेरियल, फर्निचर, मोबाईल चे ऍक्सेसरीज, अशा मल्टिपल प्रोडक्ट मध्ये काम करू शकता. जर तुमच्याकडे 25,00,000 ते 1,00,00,000ची इन्व्हेस्टमेंट आहे, तर मग स्काय इज द लिमिट फॉर यू. मग तुम्ही टेक्सटाईल असेल, इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स असतील, नॉन पेरिशेबल, सॉरी, पेरिशेबल ऍग्रिकल्चर झालं, अशा मल्टिपल प्रोडक्ट मध्ये काम करू शकता. पण आता काही लोक असतील की माझ्याकडे 50,000 पण नाहीयेत, 1,00,000 पण नाहीयेत, 5,00,000 पण नाहीयेत, 25,00,000 पण नाहीत, 1 करोड पण नाहीत. मी काय करायचं? मी धंदा नाही करायचा का? ऑफकोर्स करायचा. ऑफकोर्स करायचा. जर तुमच्याकडे 25,000 ते 50,000ची इन्व्हेस्टमेंट असेल, मित्रांनो, कृपा करा तुमचे प्रोडक्ट इथे कमेंट बॉक्समध्ये टाकू नका. त्याची पण वेळ येईल, ते पण मी त्या प्रश्नाचं पण उत्तर देईन. थोडा वेळ थांबा. ओके. सो जर तुमच्याकडे 25,000 ते 50,000ची इन्व्हेस्टमेंट असेल, तर तुम्ही मॉडर्न डे एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजेच काय, तर ई कॉमर्स वरनं एक्सपोर्ट इम्पोर्ट करू शकता. अलिबाबा, ईबे, अमेझॉन सारखे जे प्रोडक्ट आहेत, त्याच्यावरती तुमचं एक ऑनलाईन स्टोअर क्रिएट करून त्या ऑनलाईन स्टोअरवरती तुमचं प्रोडक्ट विकू शकता. मी माझ्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये फक्त एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेडिशनल शिकवत नाही,
तर मी प्रोडक्ट कसं एक्सपोर्ट करायचं ते पण शिकवतो, माझी सर्व्हिस कशी एक्सपोर्ट करायची ते पण शिकवतो, ई कॉमर्सवरनं एक्सपोर्ट कसा करायचा ते पण शिकवतो, लोकल बिझनेस सेटअप कसा करायचा ते पण शिकवतो. सो तुम्ही जर 25,000 ते 50,000ची इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्ही ई कॉमर्स एक्सपोर्ट इम्पोर्ट सुरुवात करू शकता. तर काही लोक असतील की तेवढे पण पैसे नाहीत. सो जर तुमच्याकडे 10,000 ते 25,000ची इन्व्हेस्टमेंट असेल, 10,000 ते 25,000ची इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्ही मी जे केलं ते तुम्ही करू शकता. मित्रांनो, मी जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये आलो त्यास माझ्याकडे पण इन्व्हेस्टमेंट फार नव्हती. मी माझं फॅमिली बॅकग्राऊंड सांगतो. माझे आजोबा सुतार काम करायचे. माझे वडील मफतलाल इंजिनिअरिंग नावाच्या कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करत होते. माझी आई हाऊसवाईफ होती. त्यामुळे घरात व्यवसायाचं भांडवल आणि मानसिकता दोन्ही नव्हतं. पण मी एका बाबतीत क्लिअर होतो की मला व्यवसायच करायचा आहे. त्यामुळे माझ्याकडे भांडवल नावाचा प्रकारच नव्हता. सो जर तुमच्याकडे 10,000 ते 25,000ची इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसे असतील तर मी जे केलं ते तुम्ही करू शकता. मी काय केलं तुम्हाला सांगतो. मी सगळ्यात पहिले एक्सपोर्ट इंडस्ट्री शिकून घेतली. इंडस्ट्री शिकून घेतल्यानंतर सगळ्यात पहिले अशी लोक आयडेंटिफाय केली की ज्यांच्याकडे एक्सपोर्ट क्वालिटीचं प्रोडक्ट आहे. ओके, त्यांना अप्रोच झालो. मला ना एक गॅप या इंडस्ट्रीमध्ये लक्षात आली. ती गॅप ही होती की जे लोक प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करत आहेत ते स्वतः एक्सपोर्ट करत नाहीये. आणि ती गॅप तेव्हाही होती आणि आजही. ओके, मी त्या लोकांना अप्रोच झालो, त्यांना सांगितलं तुमचं प्रोडक्ट आहे, तुम्ही स्वतः एक्सपोर्ट का नाही करत. ते बोलले नाही, आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला माहिती नाही. जे तुमचे प्रॉब्लेम आहेत तेच त्यांचे प्रॉब्लेम होते की आम्हाला माहिती नाहीये, भीती वाटते, डॉक्युमेंटेशन बद्दल माहित नाही, बाहेर कसा शोधायचा माहित नाही. म्हटलं चला, करायची इच्छा आहे का. म्हणजे ऑफकोर्स आहे, कारण आमच्याकडे जो माणूस आमच्याकडे प्रोडक्ट विकत घेऊन जातोय पहिल्यांदा येताना बाईकवरती यायचा, आता कारमधनं येतोय, म्हणजे पैसा कमवतोय हे त्यांना क्लिअर दिसत होतं. मी म्हटलं चला, तुमची तयारी आहे ना, आपण सगळ्यात पहिले तुमची डॉक्युमेंटेशन करून घेऊ. तर ते नाही, डॉक्युमेंटेशनला खूप खर्च येतो. बरं मित्रांनो, उद्यमी महाराष्ट्र आमच्या संस्थेची एक ऑफर चालू आहे आता. तुमच्यापैकी जर कोणाला एक्सपोर्ट इम्पोर्टचं लायसन्स बनवायचं असेल तर ते आम्ही तुम्हाला काढून देऊ शकतो. 5,000 एक्सपोर्ट इम्पोर्टचं लायसन्स आम्ही तुम्हाला, ज्याला IEC म्हणतात, इम्पोर्टर एक्सपोर्टर कोड, आम्ही तुम्हाला 50% कॉस्टमध्ये म्हणजे 2,500 काढून देऊ शकतो. जर कोणाला काढायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये IEC कमेंट करा आणि हँडरेसचं बटन कन्फर्म दाबा. IEC कमेंट करा आणि हँडरेसचं बटन दाबा. मी तुम्हाला 10 सेकंदाचा वेळ देतोय. ही ऑफर फक्त 10 सेकंदासाठी. ज्यांचे हँडरेस असतील आणि ज्यांनी IEC कमेंट केलं असेल त्यांनाच ही ऑफर मिळेल. 10, 9, लक्षात घ्या, 5,000चं इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स 2,500मध्ये. हँडरेस नसेल तर ऑफर मिळणार नाही. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. 1,853 लोक येतात या सेशनमध्ये. त्यापैकी 1,246 लोकांनी हात वरती केलेत. माझ्या भोळ्या मराठी माणसांनो, कृपा करा आणि अशा भूलथापांना बळी पडू नका या इंडस्ट्रीमध्ये. एक्सपोर्ट इम्पोर्टचं लायसन्स ना 5,000ला मिळतं, ना 2,500ला मिळतं, ना ₹1,000 मिळतं. इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स ₹500 प्लस GST ला मिळतं, म्हणजे ₹590ला मिळतं. तुम्ही तुमचं लायसन्स स्वतः जाऊन काढू शकता. किती लोकांना मागे आवाज येतोय, मोये मोये. आणि कोणीतरी बोलत पण होता ₹500, ₹500, ₹500, तरी लोक चालू आहेत IC 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 IC.
अँड्र्यू आहेत, ते म्हणतात सर तुमच्यावर विश्वास. अँड्र्यू, मी तुझ्या मावशीचा मुलगा आहे, की माझ्यावर विश्वास ठेवला आणि लहानपणापासून आपण एकत्र वाढलोय. आणि मी गॅरंटी देऊन सांगतो, आत्ता या रूम मध्ये पण काही लोक असतील की ज्यांनी 5,000, 3,000, 2,000, दीड दीड हजार, 10,000 रुपये देऊन लोकांनी लायसन्स काढलेले असणार आहेत. मी गॅरंटी देऊन सांगतो. लोक 15-15, 20-20 हजार रुपये फक्त त्या 500 रुपये लायसन्ससाठी चार्ज करतात आणि लोक काढतायत. हे झालं मस्करीची गोष्ट. मी धंद्याची गोष्ट सांगतो. 1,246 लोकांनी हात वरती केले होते. मी म्हंटल 5,000चं लायसन्स मी 2,500 काढून देईन. 500 रुपये माझे गेले असते लायसन्सला. 2,000 रुपये मला मिळाले असते. 24,92,000चा रेव्हेन्यू झाला असता. चला, मी समजतो अर्ध्याच लोकांनी पैसे दिले असते तरी 12,46,000चा रेव्हेन्यू झाला असता. बलवान झालाय. 1,246 लोक जे एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस करण्याच्या वर्कशॉपमध्ये आहेत, ज्यांना एक्सपोर्ट इम्पोर्टचं बेसिक लायसन्स जे 500 रुपयाला मिळतं हे माहिती नाहीये. बाहेर मार्केटमध्ये किती अवेअरनेस नाहीये याचा विचार तुम्ही करा. आणि परत सांगतो, मोठा बिझनेस तिकडेच बनतो जिथे गॅप असते. मोठा बिझनेस तिकडेच बनतो जिकडे गॅप दिसते. सो आता मी काय केलं तुम्हाला सांगतो. मी सगळ्यात पहिले अशी लोक आयडेंटिफाय केली ज्यांच्याकडे एक्सपोर्ट क्वालिटीचं प्रोडक्ट नाही आहे, ज्यांचं प्रोडक्ट दुसरा कोणतरी घेऊन एक्सपोर्ट करतो. त्यांच्याकडे अप्रोच झालो. त्यांना म्हटलं तुम्ही तुमचे लायसन्स का नाही काढत. त्याला आम्हाला माहित नाही. मी त्यांना म्हटलं मी तुमचे लायसन्स काढून देतो आणि तुम्हाला पुढे हेल्प पण करतो. तरी ठीक आहे, लायसन्स काढूया. पण मी त्यांना एक गोष्ट क्लिअर केली, किंवा तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्टच्या लायसन्सला समजा 500 रुपये लागतात, तर मी तुम्हाला 500 रुपयेच चार्ज करेन. मी तुम्हाला 500 रुपये चार्ज करेन. दुसऱ्या कुठल्या लायसन्सवर 1,000 रुपये लागतात, मी तुम्हाला 1,000 रुपये चार्ज करेन. पण सगळे डॉक्युमेंटेशन बनवून देण्यासाठी मी माझी फी तुम्हाला 10,000 रुपये चार्ज करेन. दॅट वुड बी माय सर्व्हिस चार्ज. आणि ज्या जमान्यामध्ये सगळे डॉक्युमेंटेशन काढून देण्यासाठी लोक 60-60, 70-70, 80-80 हजार रुपये चार्ज करत होते, मी ते सगळे डॉक्युमेंटेशन माझी फी पकडून त्यांना 18 ते 22 हजाराच्या मध्ये काढून दिले. आणि मला आठवतंय पहिल्या 2 महिन्यांमध्ये 32 लोक, रादर 33 लोकांनी मला सांगितलं की आमचे डॉक्युमेंटेशन तू बनवून दे. याच्यात दोन गोष्टी झाल्या. एक, माझ्याकडे 3,30,000चं भांडवल तयार झालं त्या जमान्यामध्ये जेव्हा माझ्याकडे पैसेच नव्हते. दोन, मला 33 अशी माणसं मिळाली की ज्यांच्याकडे एक्सपोर्ट क्वालिटीचं प्रोडक्ट आहे. दुसरा कोणीतरी घेऊन त्यांचा माल एक्सपोर्ट करतोय, म्हणजे त्यांचा माल एक्सपोर्टेबल आहे. मी काढून दिल्यामुळे त्यांच्याकडे लायसन्सेस आहेत, पण त्यांना एक्सपोर्ट कसं करायचं याचं नॉलेज नाहीये. अगेन गॅप. मी परत त्या 33 लोकांकडे गेलो. त्यांना म्हटलं हे काय तुमचे डॉक्युमेंट चालू करा. ते कुठलं चालू करा, तूच सांग आता कसं करायचं. मग मी त्यांना माझी ऑफर दिली. त्यांना सांगितलं तुमच्या प्रोडक्टसाठी बायर मी शोधतो. तो बायर शोधल्यानंतर बायरच्या पेमेंटची गॅरंटी मी घेतो. आता मला सांगा, मी बायरच्या पेमेंटची गॅरंटी कुठून घेणार होतो? सांगू शकाल कमेंट बॉक्समध्ये कोणी? येस, ईसीजीसीच्या माध्यमातून. मी त्यांना म्हटलं बायर मी शोधतो, बायरच्या पेमेंटची गॅरंटी मी घेतो. तो बायर आल्यानंतर बायरने तुमच्याकडे पहिली परचेस ऑर्डर तुमची जनरेट केली की तुमचं जे काय प्रॉफिट आहे, समजा तुम्हाला तुम्ही हा पेन विकताय, समजा 5,000चा पेन आहे, त्याच्यामध्ये 1,000 रुपये तुमचं प्रॉफिट असेल, तर त्या 1,000 रुपयापैकी 30% माझे असतील, 70% तुमचे असतील. त्यांना रिस्क काहीच नव्हती. आणि त्या 33 लोकांपैकी 18 लोकांनी मला सांगितलं की ओमकार आपण काम चालू करूया.
त्यातून मग मी त्यांच्यासाठी बायर शोधायला सुरुवात केली, कारण मी एक्सपोर्ट इम्पोर्ट शिकलो होतो. मी बायर शोधले, त्यांचं काम चालू झालं आणि 7-8 महिन्यानंतर त्यांच्याच पैकी एकाचं प्रोडक्ट मी घेतलं आणि माझ्या कंपनीच्या नावाने त्याचं मार्केटिंग चालू केलं. त्यांच्यावर ऑलरेडी त्यांचा व्यवसाय मी दुसऱ्या देशामध्ये सेटअप करत होतो, त्यामुळे त्यांचा आणि माझा विश्वास होता, माझा त्यांचा व्यवहार क्लिअर होता. त्यांना विचारलं मला क्रेडिटवरती माल देणार का, इमिजिएटली तयार झाले. बिन भांडवली एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस उभा केलेला माणूस आहे. बिन भांडवली. सो जर मी करू शकतो तर तुम्ही पण करू शकता. काही रॉकेट सायन्स नाहीये, फक्त प्रोसेस आहे. सो जर तुमच्याकडे 10,000 ते 25,000ची इन्व्हेस्टमेंट असेल, बघा सुरुवात छोट्याने करणं यांनी फरक नाही पडत, तुम्हाला पोहोचायचं कुठे ते महत्वाचं आहे. आज तुम्ही डॉक्युमेंटेशन सर्व्हिसेस वरनं चालू करत असाल, पण तुम्ही शेवटी तुमचं टार्गेट असलं पाहिजे, माझा स्वतःचा कंटेनरच एक्सपोर्ट झाला पाहिजे. आता जर तुमच्याकडे 5,000 ते 10,000ची इन्व्हेस्टमेंट असेल, तर तुम्ही कन्सल्टन्सी चालू करू शकता किंवा रिसर्च रिपोर्ट प्रोव्हायडर म्हणून काम करू शकता. रिसर्च रिपोर्ट म्हणजे काय, एक रिपोर्ट, एक प्रोडक्ट घ्यायचं, त्या प्रोडक्टचा पूर्ण रिसर्च करायचा एक्सपोर्ट पॉईंट ऑफ व्ह्यूनी, आणि त्या प्रोडक्टमध्ये ज्यांना एक्सपोर्ट करायचंय त्यांना तो रिसर्च रिपोर्ट विकायचा. मी माझ्या कंपनीमध्ये जर कोणी रिसर्च रिपोर्ट मागितला तर आम्ही त्यांना साधारणपणे 15,000 रुपये चार्ज करतो. महिन्याला 70 ते 80 लोक आमच्याकडे रिपोर्ट विकत घेतात. बाकी मार्केटमध्ये किती रिक्वायरमेंट आहे तुम्ही समजून घ्या. समजा मी प्रोडक्ट ठरवलं पेन, तर पेन कुठल्या देशात एक्सपोर्ट होऊ शकतं, कोण विकत घेऊ शकतं, कॉम्प्युटर कोण आहे, कॉम्प्युटर काय रेटला विकताय, तुम्ही काय रेटला विकू शकता, असा पूर्ण रिपोर्ट रेडी करून त्या बाहेरला द्यायचा, त्या माणसाला द्यायचा. सो आता मला सांगा, या इंडस्ट्रीमध्ये खरंच खूप इन्व्हेस्टमेंट लागते का करिअर सुरुवात करायला? लक्षात ठेवा, मी काय केलं तर मी माझ्याकडे जे पहिले 3,30,000 रुपये आले त्यातून जाऊन आयफोन नाही घेतला, त्यातून घेऊन जाऊन गॅजेट नाही घेतले. ते पैसे परत रिइन्व्हेस्ट करत गेलो बिझनेसमध्ये, परत रिइन्व्हेस्ट करत गेलो. नॉमिनल 5-10,000 रुपये काढून घेतले जे बेसिक खर्चासाठी लागायचे, आणि ते रिइन्व्हेस्ट करत 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 करतच मी परत बिझनेस उभा मोठा करत गेलो. ऑल राईट. आणि माझं तर म्हणणं आहे, जरी तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट खूप असेल तरी काम खालनं चालू करा. कारण आज मला माहिती आहे, मी खालनं काम चालू केल्यामुळे मला माझे एम्प्लॉईज, मी ज्यांना कामाला ठेवले ते मला कुठे फसवू शकतात ते मला माहिती आहे, आणि तिकडे चोरी वाचवू शकतो. ऑल राईट. सो इन्व्हेस्टमेंट खूप लागते का, या प्रश्नाचं उत्तर क्लिअर आहे सगळ्यांना? मेंटल ब्लॉक क्लिअर आहे? येस, नो? ग्रेट. आता जाऊया 5व्या मेंटल ब्लॉककडे. कुठले प्रोडक्ट एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट करू शकतो? मित्रांनो, मला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कुठलं प्रोडक्ट किंवा कुठली सर्व्हिस एक्सपोर्ट करायची आहे किंवा इम्पोर्ट करायची ते मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. कमेंट बॉक्समध्ये सांगा प्लीज. तुमच्या डोक्यात कुठलं प्रोडक्ट नसेल तर काय फरक नाही पडत, ते ते शोधायला मदत मी करेन, पण जर असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा प्लीज. कुठलं प्रोडक्ट किंवा कुठली सर्व्हिस तुम्हाला एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट करायचा विचार आहे? आता सगळ्यात पहिला प्रश्न, स्वतःला विचारा. सगळ्यात पहिला प्रश्न स्वतःला विचारा, मला जे प्रोडक्ट एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट करायचं आहे ते प्रोडक्ट लीगल आहे का? जर उत्तर हो असेल तर 1 येस कमेंट करा. 1 येस. तुम्हाला जे प्रोडक्ट एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट करायचं ते लीगल आहे का? आता लीगल आणि इलिगल मला फरक सांगतो.
बंदुका लिगल आहेत, त्या एक्सपोर्ट होतात विथ स्पेशल परमिशन. सिगरेट, दारू लिगल आहेत, एक्सपोर्ट होतात विथ स्पेशल परमिशन. चंदन विथ स्पेशल परमिशन एक्सपोर्ट होतं. कोकेन आणि गांजा तुम्हाला एक्सपोर्ट नाही करता येणार, सो ती इलिगल आहे. कळला लिगल इलिगल मधला फरक? सो जर तुमचं प्रोडक्ट लिगल असेल तर कमेंट बॉक्समध्ये 1 येस कमेंट करा. दुसरा प्रश्न स्वतःला विचारा की माझं प्रोडक्ट विकत घेण्यासाठी ऍटलिस्ट संपूर्ण जगामध्ये 2 माणसं तर इच्छुक असतील का? 2 माणसं. जर उत्तर हो असेल तर 2 येस कमेंट करा. 2 येस, 2 येस. आणि तिसरा प्रश्न स्वतःला विचारा की मी जे प्रोडक्ट एक्सपोर्ट, मी जे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट करायचा विचार करतोय ते माझ्या व्यतिरिक्त म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त ऍटलिस्ट एक तरी व्यक्ती आहे असेल काय भारतामध्ये जो एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट करत असेल? जर उत्तर हो असेल तर 3 येस कमेंट करा. जर तुमच्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं हो असतील, जर तुमच्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं येत असतील तर 99.9% तुम्ही तुमचं प्रोडक्ट एक्सपोर्ट करू शकता. लागू शकतात, लायझन जास्त लागू शकतो, तो प्रोसेसचा भाग झाला. पण ऍटलीस्ट हे माहिती झालं की माझं प्रोडक्ट एक्सपोर्ट होतं, माझ्या प्रोडक्टला रिक्वायरमेंट आहे. आली क्लॅरिटी? येस नो? स्पष्टता आली? आता कुठलं प्रोडक्ट होऊ शकतं एक्सपोर्ट, कुठलं नाही होऊ शकत, मी काही वेळामध्ये तुम्हाला अख्ख्या भारतातनं एक्सपोर्ट होणाऱ्या प्रत्येक प्रोडक्टचा डेटा देईन, दाखवेन. प्रत्येक प्रोडक्ट भारतातनं एक्सपोर्ट होतं ही पूर्ण लिस्ट दाखवेन तुम्हाला. पण ऍटलीस्ट एक बेसिक क्लॅरिटी आली का नाही? मेंटल ब्लॉक क्लिअर झाला की नाही? थँक्यू, थँक्यू. आणि आता शेवटचा मेंटल ब्लॉक जो खूप महत्वाचा आहे. जेन्युअन बायर खरंच मिळतात का, की या इंडस्ट्रीमध्ये सगळे आम्हाला फ्रॉडच मिळतील? मित्रांनो, एक गोष्ट क्लिअर सांगतो तुम्हाला, बायर मिळतो का किंवा बायर मिळेल का? मी एक सिंपल सांगू तुम्हाला, जगातला प्रत्येक श्रीमंत व्यक्ती हा एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस मध्ये इन्व्हॉल्ड आहे. मी उदाहरणासकट सांगतो. मार्क झुकरबर्ग एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये आहे. तुझा मायक्रोसॉफ्ट एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये आहेत. टेस्ला एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये आहेत. जॅकमा एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये आहेत. यू नेम द पर्सन, तो माणूस एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये आहे. भारतातली नावं सांगतो. टाटा, टाटा ग्रुप पूर्ण एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये आहेत. अंबानी एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये आहेत. अदानी एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये आहेत. किर्लोस्कर एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये आहेत. विना वर्ल्ड एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये आहेत. यू नेम द पर्सन अँड दॅट पर्सन इज इन्व्हॉल्ड इन एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस. सो ज्या इंडस्ट्रीने आजपर्यंत सगळ्यात जास्त करोडपती, सगळ्यात जास्त श्रीमंत व्यक्ती दिलेले आहेत, ते जेन्युअन बायर मिळाल्याशिवाय दिलेले आहेत का? काही लोकांचं हे असेल की नाही, पण हे लोक तर ऑलरेडी श्रीमंत आहेत. यातल्या टाटा, टाटा अंबानी, अदानी या दोघांनी तर त्यांचे करिअर एक्सपोर्ट इम्पोर्ट पासून सुरुवात केलेली आहे. सो जर ते करू शकतात तर तुम्ही पण करू शकता. त्यांना ती बायर फाइंडिंगची प्रोसेस माहिती, ती तुम्हाला माहिती करून घ्यावी लागेल. इज इट क्लिअर नाव? येस नो? एक सिंपल लक्षात घ्या, एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री ही कधीही न संपणारी, कधीही न थांबणारी इंडस्ट्री आहे. Rupees आज तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला बघितलं तर 1,220 90% गोष्टी received अशा on आहेत ज्या PhonePe. एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट होतात. सो ज्या इंडस्ट्रीमध्ये, एक सिंपल सांगू, जर एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री थांबली ना तर जग थांबेल वेळेला. हजारों सालों से चलती हुई और हजारों सालों तक चलने वाली अगर कोई इंडस्ट्री है तो वो एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री ही है. हे सगळं जेन्युअन बाहेर मिळाल्याशिवाय होतं का?
बाहेर मिळतात. तुम्हाला ते फाइंड आउट करायची प्रोसेस माहिती करणं गरजेचं आहे. बायर फाइंडिंगसाठीच्या टोटल 24 वेगळ्या टेक्निक्स आहेत, ज्या मी वापरतो माझ्या धंद्यामध्ये. एक टेक्निक मी तुम्हाला आजच्या या सेशनमध्ये दाखवणार आहे. सो 6च्या 6 मेंटल ब्लॉक क्लिअर आहेत सगळ्यांचे? येस, नो? थँक्यू. पण इतकं सगळं असताना, इतकं सगळं छान छान सगळं असताना, लोक या इंडस्ट्रीमध्ये फेल होतात का? तर हो, होतात. पण मग ते का होतात? मित्रांनो, तुम्ही आजपर्यंत अनेक एक्सपोर्ट इम्पोर्टचे ट्रेनिंग अटेंड केले असतील. कोणाचे केलेत तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये कोणाचे केले. तुम्हाला प्रत्येकाने सांगत असताना या इंडस्ट्रीचं एक छान रोजी पिक्चर दाखवलं असेल. पण मला प्रामाणिकपणे एक गोष्ट काय वाटते माहितीये? तुम्ही काय करायला पाहिजे हे हजारो लोक सांगतील, पण तुम्ही काय नाही करायला पाहिजे हे कोणी सांगणार नाही. तुम्हाला लोक सांगत नाहीत. आणि मला असं वाटतं की काय नाही करायचं हे ज्याला कळलं ना, मग तो जे करायला पाहिजे ते व्यवस्थित करतो. त्यामुळे लोक या इंडस्ट्रीमध्ये फेल का होतात हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला कळेल मला काय नाही करायचं. आजच्या या वर्कशॉप मधनं नंतर तुम्ही तुमची जर्नी माझ्यावर सुरू ठेवाल नाही ठेवाल हे तुम्हाला माहिती. पण या वर्कशॉप मधनं जर तुम्ही काय खरंच घरी घेऊन जाणं गरजेचं आहे ना, तुमच्या सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे आणि आयुष्यभर ठेवणं गरजेचं काय असेल ना, तर या 4 गोष्टी आहेत. या 4 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित समजलात तर मी गॅरंटी देऊन सांगतो तुमचे 4 तास आणि इन्व्हेस्ट केलेले ₹99 हे वसूल झाले समजा. लोक या इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठल्याही व्यवसायामध्ये, नॉट ओन्ली एक्सपोर्ट इम्पोर्ट, पण कुठल्याही व्यवसायामध्ये लोक फेल का होतात? सगळ्यात पहिलं कारण लोक फेल होण्याचं ते म्हणजे प्रॉपर नॉलेज न घेता व्यवसाय चालू करतात. व्यवसाय बाहेरून छान दिसतो, मस्त वाटतो. 4-5 करोडपती लोक समोर दिसतात. अर्शद मुल्ला म्हणतात, सर ₹99 नाही, ₹116 विथ जीएसटी. मुल्ला साहेब, ते वरचे पैसे ₹117, ₹17 माझ्याकडे येत नाही, ते तिकडे जातात दिल्लीला. तर सगळ्यात पहिलं कारण लोक नॉलेज न घेता या इंडस्ट्रीमध्ये येतात. आता नॉलेज म्हटलं की लोकांच्या मनात असतं की अरे हा काय गुगलवरती पण मिळेल, युट्यूबवरती पण मिळेल. मी पण सांगतो, तुम्हाला नॉलेज गुगलवरती पण मिळेल, युट्यूबवरती पण मिळेल. मग तो हिशोब जर लावायचा झाला तर युट्यूबवरती ओपन हार्ट सर्जरी कशी करतात ह्याचा पण अख्खा एक व्हिडिओ आहे. ओळखीच्यांमध्ये कोणाला हार्ट अटॅक आला तर तुम्ही कराल का काटे चमचे घेऊन ओपन हार्ट सर्जरी? त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्टकडेच जाता ना. मग व्यवसाय चालू करणं हा पण एक ऑपरेशन सारखाच पार्ट आहे. मग त्याच्यासाठी एक्सपर्टकडे काय नाही? ते का एक्सपोर्ट युट्यूबवरती आणि गुगलवरती डिपेंडंट राहता? असा धंदा नाही होत. अनुभवावरनं सांगतोय. सो तुम्हाला जर धंदा करायचा असेल कुठलाही करा, एक्सपोर्ट इम्पोर्ट करा किंवा कुठलाही करा, मराठी माणूस आहे, व्यवसाय करायलाच पाहिजे. पण तो व्यवसाय करण्यापूर्वी त्याचं प्रॉपर नॉलेज घेणं गरजेचं आहे. सो लोक प्रॉपर नॉलेज घेत नाहीत, प्रॉपर सिस्टीम समजून घेत नाहीत, म्हणून लोक फेल होतात. दुसरं कारण लोक फेल का होतात? लोक नॉलेज घेतात. म्हणजे माझ्याकडे अनेक लोक माझ्याकडे ट्रेनिंग घेतात, पण ट्रेनिंग मध्ये दिलेल्या मी सिस्टीम ज्या आहेत त्या सिस्टीमच फॉलो नाही करत. सो जर तुम्ही त्या सिस्टीम फॉलो करणार नसाल, म्हणजे अनेक लोक येतात की सर एक्सपोर्ट झाला पण पैसे बुडाले. मी विचारतो का रे बाबा, इसी इसी नव्हतं केलं? नाही सर, तो बाहेर बोलायला जरा चांगला वाटला, त्यांनी ऑफर पण छान दिली होती, त्यामुळे वाटलं की जेन्युन असेल. ह्याला म्हणतात नॉलेज असणं पण सिस्टीम फॉलो न करणं. नॉलेज असणं पण सिस्टीम फॉलो न करणं.
तिसरं कारण लोक या इंडस्ट्रीमध्ये फेल का होतात? फेक कमिटमेंट्स. फेक कमिटमेंट्स. लोक बायर मिळावा म्हणून स्वतः फेक कमिटमेंट करतात. आणि बायरनी केलेल्या फेक कमिटमेंट व्हेरीफाय करत नाहीत. त्यामुळे लोक या इंडस्ट्रीमध्ये फेल होतात. आणि चौथं कारण, ज्या कारणामुळे माझ्या आयुष्यात मी एक मोठा सेटबॅक घेतला, ज्या कारणामुळे मी आयुष्यात एकदा मोठा डाऊनफॉल बघितला. म्हणजे मला माहित नाही तुमच्या किती जणांनी युट्यूबवरती माझी ती स्टोरी बघितली आहे, की मी 11 करोडच्या लॉसमध्ये गेलो आणि परत रिकवर करू शकलो. त्याचं कारण होतं, मला प्रॉपर मेंटॉर नव्हता. मला गाईड करायला कोण नव्हतं. जेव्हा परत उभं राहायची वेळ आली तेव्हा काही लोकांनी गाईड केलं, मेंटॉर केलं, काही लोक माझे गुरु बनले आणि त्यातून मी पुन्हा उभं राहिलो. पण जर मी या इंडस्ट्रीमध्ये एंटर केलं त्याच वेळेस मी जर कोणी मेंटॉर किंवा गाईड किंवा कोणाचा हात पकडला असता, तर मी त्या 11 करोडच्या लॉसमध्ये पण नसतो गेलो. लक्षात ठेवा, तो लॉस 11 करोडचा रिकव्हर केला मी, पण त्याच्यासाठी लागणारे 1.5 ते 2 वर्ष लागले ना, ते 1.5 ते 2 वर्ष मी परत रिकव्हर नाही करू शकलो. त्यामुळे तुम्हाला जर या इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठल्या व्यवसायामध्ये काम करायचं असेल, उतरायचं असेल, तर यू विल नीड टू हॅव अ गाईड, यू विल नीड टू हॅव अ मेंटॉर. अहो, आपण जे जी कोणी ग्रेट माणसं आहेत, त्या प्रत्येक ग्रेट माणसाला एक मेंटॉर किंवा गाईड. धीरूभाई अंबानींना मेंटॉर होते. मुकेश अंबानींना त्यांचे मामा मेंटॉर करतात. रतन टाटांना मेंटॉर होते. लता मंगेशकरांना मेंटॉर होते. सचिन तेंडुलकरांना मेंटॉर आहेत होते. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण जगतो ना, त्या महाराजांना पण मेंटॉर होते. जिजाऊ साहेब त्यांना गाईड करायच्या, मेंटॉर करायच्या. सो जर तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये किंवा आयुष्यात कुठल्याही व्यवसायामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल ना, तर प्लीज हा स्क्रीनशॉट घ्या आणि ज्या वेळेस तुम्ही व्यवसाय चालू कराल त्यावेळेस त्याचं प्रिंटआउट तुमच्या डेस्कच्या समोर लावा, की मला या चुका करायच्या नाहीयेत. बाकी माझ्याबरोबर जर्नी चालू केली ठेवली तुमची, तर काय करायचं आणि काय नाही करायचं हे वारंवार कान पकडून मी सांगायची तयारी ठेवतो. स्क्रीनशॉट घ्या प्लीज. स्क्रीनशॉट घेऊन झाल्यानंतर डन कमेंट करा. नोट्स घेतल्या असतील तर बेस्ट, पण स्क्रीनशॉट करून घेऊन ठेवा. ग्रेट. नेक्स्ट, कोण या इंडस्ट्रीमध्ये आपलं करिअर सुरू करू शकतं? कोण या इंडस्ट्रीमध्ये आपलं करिअर सुरू करू शकतं? तुम्ही जर स्टुडंट असाल, लक्षात घ्या, जर तुम्ही स्टुडंट असाल तर ग्रॅज्युएट झाल्यानंतर दुसऱ्याकडे जाऊन नोकरीच्या भिका मागण्यापेक्षा ना, आत्तापासून स्वतःचा एक छोटेखानी व्यवसाय चालू करा. जेव्हा बाहेर पडाल तर लोकांना नोकरी द्याल. किती स्टुडंट्स आहेत इकडे, हँड करा. हँड करा प्लीज. मित्रांनो, या वर्कशॉपची रेकॉर्डिंग प्रोव्हाइड केली जात नाही. इज इट क्लिअर? जर तुम्ही स्टुडंट असाल ना, तुम्ही व्यवसाय चालू करायला पाहिजे. पॉकेट मनी मिळतो ना, त्यातनं छोटा चालू करा अँड गेट इन टू इट. तुम्ही जर होम मेकर असाल, तुम्ही जर गृहिणी असाल, किती गृहिणी आहे तिकडे, मला प्लीज हँड करून सांगा. तुम्ही जर गृहिणी असाल तर तुमच्याकडे मॅनेजमेंट स्किल्स ऑलरेडी आहेत. तुम्ही अख्खं घर मॅनेज करताय. तुम्हाला ते व्यवसायामध्ये उतरवायचंय. आणि अगदी घरातला 2 तासाचा वेळ काढून पण तुम्ही तुमचं
बिझनेस चालू करू शकता. अनेक गृहिणींनी माझ्यावर त्यांचे व्यवसाय चालू केले. अनेक गृहिणींनी. मी मगाशी सांगितलं, मी शिकवताना एक्सपोर्ट ऑफ प्रोडक्ट शिकवतो, एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस शिकवतो, लोकल बिझनेस पण शिकवतो, ई कॉमर्स बिझनेस पण शिकवतो. पैसा येणं माझा फंडा खूप क्लिअर आहे. अमरावतीवरनं येऊ दे, अहमदाबादवरनं येऊ दे किंवा अमेरिकेतनं येऊ दे, पहिले पैसा येणं गरजेचं आहे एथिकल पद्धतीने. ऍग्री करताय माझ्या बरोबर? आणि जर तुम्ही ऑलरेडी व्यावसायिक असाल तर मग एक्सपान्शन. तुम्ही जर एमएसएमई असाल, ऑलरेडी व्यवसाय करत असाल, किती एमएसएमई तिकडे हँडरेज करा प्लीज. हँडरेज करा. एमएसएमई ऑलरेडी व्यवसाय करताय. तुम्ही ऑलरेडी जर व्यवसाय करत असाल तर मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही तुमच्याकडे किती जण हे फील करतात की यार व्यवसाय चालू केला होता कारण मला फ्रीडम हवं होतं, व्यवसाय चालू केला होता कारण मला माझ्या हिशोबाने जगायचं होतं, पण आज मी सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या ट्रॅपमध्ये अडकलोय. जर हे फील करत असाल व्यवसायाचा आहे असताना तर मी कमेंट करा प्लीज. की व्यवसाय चालू केला तर माझ्या हिशोबाने जगायचं होतं, पण आज पगार काढता काढता मारामार होते, स्वतःचा पण पगार निघत नाही. याचं कारण सांगू? तुम्हाला गरज आहे सिस्टीमची, तुम्हाला गरज आहे प्रोसेसेसची, आणि तुम्हाला गरज आहे एक्सपान्शनची. आणि ते एक्सपान्शन खऱ्या अर्थानं इंटरनॅशनल बिझनेसमध्ये एंटर करूनच होऊ शकतं. सो जर तुम्ही एमएसएमई असाल तर तुम्ही व्यवसायात आलंच पाहिजे एक्सपोर्ट इम्पोर्टच्या, त्याला ऑप्शन नाही. भले तुमचा असणारा व्यवसाय एक्सपोर्ट इम्पोर्ट इंटरनॅशनल घेऊन जा, किंवा नवीन बिझनेस लाईन चालू करा. ते कसं करायचं ते सांगायची तयारी माझी आहे. तुम्ही जर शेतकरी असाल, किती शेतकरी तिकडे हँडल्स करा प्लीज. मी एक गोष्ट कायम बोलतो, ज्या दिवशी या देशातला शेतकरी स्वतःचं प्रोडक्ट स्वतःच्या शेतात पिकवलं प्रोडक्ट स्वतः एक्सपोर्ट करायला लागेल ना, त्या दिवशी देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाही होणार. जर तुम्ही शेतकरी आहात, मी तुम्हाला एक सांगतो, तुमच्या जीवावर माझ्यासारखे हजारो लोक करोडपती झालेत. पण तुम्ही अजून आहात तिकडेच आहात. प्लीज एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये या. तुमच्याकडे किती जण असे तिथे की जे नोकरी करतात? हँडरेस करा प्लीज. जर तुम्ही नोकरी करत असाल तर एकच सांगायचंय, आयुष्यभर नोकरी करत राहून फक्त ईएमआय भरायचे की आई बापाची, नवऱ्याची, मुलांची स्वप्न पूर्ण करायचे, हा निर्णय तुमचा आहे. जी मेहनत तुम्ही आता दुसऱ्यासाठी घेऊन त्याला करोडपती बनवण्यामध्ये घालवता ना, तीच मेहनत स्वतःसाठी घालून स्वतः लखपती नक्की होऊ शकता. गरज आहे तो एक वेगळा माइंडसेट, एक वेगळी दृष्टिकोन ठेवण्याची. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे, राज्य छोटं का असे ना, ते स्वराज्य असावं. व्यवसाय कुठलाही करा, पण व्यवसाय चालू करा. नोकरी करताना मला वेळ नाही मिळत, मला व्यवसाय करता येऊ शकतो का? आजही माझ्याकडे बरोबर करणारे काही लोक आहेत, माझ्याकडून शिकणारे काही लोक आहेत की आजही नोकरी पण करतात आणि व्यवसाय पण करतात, करोडोचा धंदा उभा केलेला आहे. सो नोकरी करत राहायची आयुष्यभर की स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं, हा निर्णय तुमचा आहे. याच्यासाठी तुम्ही कोणाला दुसऱ्याला दोष नाही देऊ शकत. तुम्ही जर प्रोफेशनल असाल, डॉक्टर, ऍडव्होकेट, सीए, सीएस, अकाउंटंट, कुठली प्रोफेशनल सर्व्हिस, टीचर, कन्सल्टंट, तर हँडरेस करा प्लीज.
प्रोफेशनल सर्व्हिसेसला इंटरनॅशनल मागणी मार्केटमध्ये काय लेवलला मागणीचं छोटंसं उदाहरण देतो. माझी डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे. आम्ही टेक्सटाईल इंडस्ट्री मधल्या एका क्लायंटला, ज्याचं ऑफिस मुंबई बांद्र्यामध्ये आहे, त्याला आम्ही सर्व्हिस देतो. त्याच्यासाठी आम्ही महिन्याचे 40,000 चार्ज, 45,000 चार्ज करतो. ती सेम सर्व्हिस आम्ही सिंगापूर मधल्या एका क्लायंटला देतो. सेम सर्व्हिस, काहीच फरक नाही. आम्ही त्याच्याकडनं ₹2.25 लाख महिन्याचे चार्ज करतो. डिफरन्स समजून घ्या. तुम्ही लक्षात आलं असेल तुम्हाला काय मॅसिव्ह लेवलला रिक्वायरमेंट आहे सर्व्हिसेसची. तुम्ही जर हाऊस हजबंड असाल किंवा अनएम्प्लॉईड असाल, नोकरी नाहीये, हँड रेज करा प्लीज. तर तुमच्याकडे जगातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट अवेलेबल आहे हातात, जी तुम्ही वाया घालवता, ती म्हणजे वेळ आहे. आज इथे जॉब करणारे असतील, फार्मर्स असतील, एमएसएमईज असतील, प्रोफेशनल्स असतील, स्टुडंट्स असतील, सगळ्यांकडे एक प्रॉब्लेम, माझ्याकडे वेळ नाहीये. आणि तुमच्याकडे वेळ आहे. त्या वेळेचा उपयोग इंस्टाग्रामच्या रील्स स्क्रोल करण्यात करायचा, की त्यातनं काहीतरी. आणि आता ना तो जमाना गेला, की नाही रे माझ्याकडे पैसेच नाहीयेत, माझ्याकडे भांडवलच नाहीयेत, मी कसं करू. तो जमाना गेला. आज तुम्ही साधं एआय शिकून, फ्री ऑफ कॉस्ट एआय शिकून पण ना बरंच काय करू शकता. एक्सपोर्ट इंडस्ट्री माझ्या ट्रेनिंग प्रोग्रामला या, मी तुम्हाला दाखवेन 5,000 धंदा कसा उभा करायचा तो. शिवक वाळके नावाचा माझा एक स्टुडंट आहे, 11,000 रुपयाची नोकरी करत होता. 11,000 रुपये. अनाथ मुलगा आहे, आई वडील नाहीयेत त्याला. आज महिन्याला 1.5 ते 2.25 लाख कमवतोय. आणि फार काय वर्ष काम नाही करत येतो. माझ्याकडे आय थिंक लास्ट सप्टेंबर पासून माझ्या बरोबर आहेत. अशी हजारो लाखो उदाहरणं देऊ शकतो मी. कुठल्याही वयाची मर्यादा नाहीये. माझ्याकडनं शिकून 12 वर्षाच्या मुलांनी पण त्याचा व्यवसाय चालू केलाय, आणि 83 वर्षाच्या साठे काका नावाच्या साठ काकांनी पण व्यवसाय चालू केलाय. सो वयाच्या मर्यादा नाहीये. कुठल्या ऑफिसची गरज लागत नाही, कुठल्या स्टाफची गरज लागत नाही. लॅपटॉप असेल तर बेस्ट, नसेल तर सुरुवात करत असताना फोनवरती पण, स्मार्टफोनवरती पण काम चालू करू शकता. सो आता या कॅटेगरीमध्ये तुम्ही जर बसत नसाल, तर तुम्ही व्यवसाय चालू करू शकत नाही एक्सपोर्ट इम्पोर्टचा माझ्याकडनं शिकून, नाही तर करू शकता. आता प्रश्न तो, काय अपॉर्च्युनिटीज आहेत, काय संधी उपलब्ध आहेत, काय संधी उपलब्ध आहेत. तुम्ही एक्सपोर्टर म्हणून काम करू शकता, तुम्ही इम्पोर्टर म्हणून काम करू शकता, तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून काम करू शकता, तुम्ही कन्सल्टंट म्हणून काम करू शकता, तुम्ही सोर्सिंग एजंट म्हणून काम करू शकता, तुम्ही मार्केटिंग एजंट म्हणून काम करू शकता, तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनर, कोच, कन्सल्टंट म्हणून काम करू शकता, तुम्ही रिसर्चर म्हणून काम करू शकता, तुम्ही सप्लायर म्हणून काम करू शकता, तुम्ही ई कॉमर्स एक्सपोर्ट्स किंवा ई कॉमर्स इम्पोर्टमध्ये काम करू शकता, किंवा तुम्ही सर्व्हिस एक्सपोर्ट्समध्ये काम करू शकता. मी माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये हे सगळं कसं बनायचं, हे सगळ्याची ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. मी स्वतः आत्ताच्या घडीला एक्सपोर्टर म्हणून काम करतोय, इम्पोर्टर म्हणून काम करतोय, सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून काम करतोय, कन्सल्टंट म्हणून काम करतोय, सोर्सिंग एजंट म्हणून काम नाही करत, मार्केटिंग एजंट म्हणून करतोय, एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनर कोच म्हणून करतोय, रिसर्चर म्हणून करतोय, सप्लायर म्हणून नाही करत, ई कॉमर्स म्हणून करतोय, आणि सर्व्हिस एक्सपोर्ट पण करतोय. सो या 11 पैकी 9 गोष्टी मी स्वतः ऑलरेडी करतोय. सो एवढ्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. कुठून सुरू करा. आणि ह्या अपॉर्च्युनिटीज इन्व्हेस्टमेंट कमी पासून इन्व्हेस्टमेंट जास्त पर्यंत. कम्युनिकेशन स्किल्स असतील तरी अपॉर्च्युनिटीज आहेत, कम्युनिकेशन स्किल्स नसतील तरी. माझ्याकडे एक व्यक्ती जो व्हीलचेअरवर फिरतो त्यांनी पण शिकून व्यवसाय केलेला आहे. एक व्यक्ती आहे जो लेफ्ट हँड साइड पूर्ण पॅरलाइज्ड आहे, त्या व्यक्तीने व्यवसाय चालू केलेला आहे. तर तुम्ही तर धडधाकट असाल यार. ह्या अपॉर्च्युनिटी, ग्रॅब इट, इट इज फॉर यू. ज्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल, अपॉर्च्युनिटीचा स्क्रीनशॉट घ्या प्लीज. स्क्रीनशॉट घेऊन जातं, डन कमेंट करायला विसरू नका. ग्रेट.
काय काय एक्सपोर्ट करू शकतो. मी काही वेळानंतर तुम्हाला पूर्ण भारतातनं एक्सपोर्ट होणाऱ्या प्रत्येक प्रोडक्टची एक लिस्ट दाखवेन. पण हे 12 प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस आहेत की जे भारतातनं सगळ्यात जास्त प्रमाणात होतात एक्सपोर्ट. इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स पुण्यातून जास्त होतात. प्रोसेस फूड, मी स्वतः प्रोसेस फूडमध्ये माझं कोर प्रोडक्ट आहे. मसाले, पेट्रोलियम प्रोडक्ट्स, जेम्स आणि ज्वेलरी खूप वाढत चाललेली इंडस्ट्री आहे. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक केमिकल, ड्रग्ज अँड फार्मा, रेडीमेड गार्मेंट्स, ॲग्रिकल्चरमध्ये आपण 1 नंबरला आहोत. गार्मेंट्समध्ये आता आपण 2 नंबरला आहोत आफ्टर बांगलादेशचं क्रायसिस. कॉटन यार्न आणि फॅब्रिक, प्लास्टिक, लिनोलियम आणि सर्व्हिसमध्ये तर स्काय इज द लिमिट. याचाही स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. ग्रेट. ग्रेट. आणि आता आपण या सेशनच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे जातोय. ते म्हणजे 3 लेवल्स आणि 11 स्टेप्स. 3 लेवल्स आणि 11 स्टेप्स ज्या वापरून मी माझा व्यवसाय चालू केला, ज्या वापरून मी माझा व्यवसाय उभा केला. पण पुढे जाण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं, आपण ऑलमोस्ट 1.25 तास एकत्र आहोत. आर यू सॅटिस्फाईड? जो वेळ तुम्ही इन्व्हेस्ट करताय त्याच्याबद्दल आर यू सॅटिस्फाईड? थँक्यू. कोणीतरी म्हटलंय नो मित्रा, काय कमी पडलंय माझ्याकडून? कारण माझा एक प्रयत्न असतो की मी जर तुमच्याकडनं ₹1 घेतलाय तर त्याची 10x व्हॅल्यू तुम्हाला देता यावी मला. आतापर्यंत सांगतो, आतापर्यंत मी फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे. मी आता ऍक्च्युअल सिस्टीम्सकडे जाणार आहे. आणि त्या सिस्टीम्सकडे जाण्यापूर्वी मला तुम्हाला एकच रिक्वेस्ट करायची. मी तुम्हाला आता 5 मिनिटाचा फक्त ब्रेक देतोय. तो ब्रेक का देतोय हे समजून घ्या. तो ब्रेक देण्याचं कारण एकच आहे की तुम्ही जागेवरनं उठा. कारण अचानक काय झालं, तर इंस्टाग्रामवर आपले प्रत्येकाचे अटेन्शन स्पॅन कमी झाले. 5 मिनिटाचा ब्रेक देण्याचं कारण आहे की जागेवरनं उठा, थोडंसं वॉक करा, चाला, पाणी प्या, वॉशरूमला जाऊन या. कारण त्याच्यानंतरचे पुढचे 45 मिनिटं आहेत का, हे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण पुढच्या 45 मिनिटांमध्ये मी तुम्हाला अख्खी एक्सपोर्ट इम्पोर्टची प्रोसेस देणार आहे. अगदी सुरुवातपासून, कंपनीचं नाव ठरवण्यापासून पुढची प्रोसेस, अख्खी एक लाईनअप तुम्हाला देणार आहे. गौरव गौरव कुठल्याही प्रकारचं लोन काढून या धंद्यात द्यायची गरज नाही. मी मगाशीच सांगितलं, ऋण काढून सण करायला जाऊ नका. ऑलराईट, लक्षात घ्या, सेशन संपलेलं नाहीये, मी कुठेही जात नाहीये, लेफ्ट होऊ नका. आता आपण ऍक्च्युअल मेन पार्ट वरती येतोय. ऑलराईट, जाऊया 5 मिनिटाच्या ब्रेकवरती. मेक शुअर तुम्ही जागेवरनं उठून थोडेसे चालाल, कारण पुढचे 25 मिनिटं मला तुमचं अनडिवायडेड अटेन्शन हवंय. ग्रेट. लेट्स गो ऑन अ 5 मिनिट्स ब्रेक. मीला जॉईन झाल्यापासून मी गेल्या 2 महिन्यामध्ये माझा जो लोकलमध्ये 80,000चा ट्रेड झालेला आहे. इंटरनॅशनल मला अनेक वेळा तुम्ही सोशल मीडियावरती विचारलेत की तुमचे एवढे ट्रेनिंग प्रोग्राम होतात पण तुमच्याकडनं ट्रेनिंग घेऊन शिकणारी किंवा एक्सपोर्ट करणारी माणसं दिसत नाहीत. सो ते काय आहेत, किती लोक आहेत? मी आत्ता ज्या खोलीमध्ये आहे, मी आत्ता ज्या स्टेजवरती आहे, त्या स्टेजवरनं माझ्या समोर आहेत 102 करोड रुपये. 102 करोड रुपये त्या लोकांचे ज्यांनी माझ्याकडनं शिकून त्यांचा व्यवसाय उभा केलाय. बघायची ती माणसं. चला, मी उद्यमी, मी उद्यमी, मी उद्यमी. किती कमवलेत या रूमनी? 102 करोड. 1.5 CR रेव्हेन्यू झालेला आहे. सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर एका महिन्यामध्ये रेव्हेन्यू जनरेट झालेला आहे जवळपास 67 लाखाचा. वो 60 लाख के आसपास है
प्लस उद्यमी ज्वाइन करने के बाद अगर ओवरऑल टोटल मानते हैं जो हार्डवेयर का और सर्विसेज का इंडस्ट्री का करें तो 3 करोड़ प्लस हो गए. थँक्यू सो मच. आता 8 महिन्यामध्ये 4 ट्रेड झाले आणि 1 CRचा टर्नओव्हर क्रॉस झाला. उद्यमी जॉईन केल्यानंतर 17 लाखाचं रेव्हेन्यू जनरेट केलं आहे. त्यामध्ये 2 लाख म्हणजे जवळजवळ 1.5 लाखाचा रेव्हेन्यू जनरेट केला. उद्यमी जॉईन केल्यापासून आतापर्यंत जवळपास मी 2 CR प्लस रेव्हेन्यू जनरेट केलं आहे. मी 3.5 लाखचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे. सो आय एम व्हेरी हॅपी थँक्स टू उद्यमी महाराष्ट्र. मला जवळजवळ तेव्हा 15,000चा रेव्हेन्यू झाला. यामध्ये मी आत्तापर्यंत टोटल 75,000चा रेव्हेन्यू केला आहे. आत्तापर्यंत 1 लाख रेव्हेन्यू जनरेट. त्याचं जे माझे डोमेस्टिक ट्रेड आले त्याच्यात माझं जवळजवळ 1,90,000चा ट्रेड झाला. Generated only 20. Was something which I really wanted to do since very long time. आणि उद्यमी टीमनी हे पॉसिबल झालं. आमचं प्रोडक्टची व्हॅल्यू कमी असल्यामुळे आम्ही आतापर्यंत 3.5 लाख रुपयाचा बिझनेस केलेला आहे. 4 CR प्लस झालं. माझा टोटल रेव्हेन्यू आता जस्ट लेटेस्ट मी ह्या बॅचचा आहे, सप्टेंबर 25च्या बॅचचा आहे. तर आता 20,000 माझा ऑलरेडी रेव्हेन्यू झालेला आहे. एकूण रेव्हेन्यू माझा 15 ते 17 लाखापर्यंत गेला आहे. त्यात माझी नेट प्रॉफिट 4 लाख रुपये आहे. तर की तुम्ही सुरुवात तर करा. आणि त्यावेळेला माझं फर्स्ट जे आहे ते माझं 50,000चं झालं आणि अगेन मी दिवाळीमध्ये परत एक 30-40 हजाराचा माल आणला. तर टोटल माझा रेव्हेन्यू जनरेट जो आहे तो 65,000चा माझा रेव्हेन्यू जनरेट झाला. Last 1 year, 1.10 CR we have done so far, and around 5 crores order is in hand right now. We just need to execute it. We got orders, we will be executing shortly. जुलैपासून कालच्या 30 तारखेपर्यंतचा टोटल रेव्हेन्यू 4.1 करोड. 3 महिन्यात साधारण 1,20,00,000चा बिझनेस जनरेट केला. लिटरली कचरा विकला साहेब 4 प्लस जनरेट केलं. आणि मागच्या इव्हेंटला तुम्ही बोलले होते 2.5 झालेला. मी तुला भेटायला येणार आहे त्याचा प्लस झाला पाहिजे 4 करोड केलायस. मी आता ह्या 8 महिन्यामध्ये सर 1.25 करोडचा केला. 1.25 करोड. 1 करोड 75 lakhs. 1 करोड 75 lakhs. टोटली डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल मिळाली. आणि आता ऑक्टोबर एंडपर्यंत ह्या फायनान्शियल इयरमध्ये मी 10 कोटीचा टर्नओव्हर अचीव केलेला आहे आणि प्रॉफिट्स ग्रीनमध्ये आहे. पासून ते मार्चपर्यंत माझं 68 लाखचा बिझनेस आहे. लास्ट इयर आम्ही 11 CR केलेला. त्याच्या आधी 3 साडे आणि त्याच्या आधी 1 CR. त्याच्या आधी 1 CR, 3 CR म्हणजे 4 करोड, नंतर 11 करोड आणि आता यावर्षीपर्यंत एक्सपेक्टेड आहे की 30 प्लस करू. 30 प्लस करोड. येस. किती कमवले आपण? किती? थँक्यू सो मच. ऑल राईट. आय एम शुअर सगळेजण उठला असाल जागेवरनं आणि